आमच्याकडे ना म्हणजे माझी मम्मी त्यांना मामा मामा असं बोलायची, ठीक आहे. तर त्यांची जी बायको होती ना, त्यांच्या माहेरचं गाव आहे, म्हणजे गावाचं नाव मला माहिती आहे, पण मी ऑफकोर्स घेणार नाही त्या गावाचं नाव. जे गावचे लोक असतील त्यांना तर हे माहितीच असेल, जे त्या गावाला बिलॉंग करत असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील त्यांना तर माहितीच असेल. असं अंगावरती शहारे येतात की नक्की सॅक्रिफाईस म्हणजे काय असतं ना. तर त्या गावात ते खरं घडलेलं आहे. तर खूप वर्षांपूर्वी एक झालेला आहे किस्सा की त्या गावामध्ये ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, ठीक आहे. पाणी वगैरे काय नव्हतं आणि गावचा जो मेन मुख्य जे होते ते पाटील म्हणून होते, ठीक आहे. त्यांनी चौकशी करायचं म्हणून गेले एका मांत्रिकाकडे, ठीक आहे. तर मांत्रिक काय बोलले की जिने यांना नुकताच बेबी डिलिव्हर केला असेल अशी एक बाई आणि तिचा बेबी, ह्या दोघांना म्हणजे बळी द्यावा लागेल, इन शॉर्ट म्हणजे पुरायला लागेल, ठीक आहे. म्हणून त्यांच्या गावाला पाण्याचा लाभ मिळण्यासाठी. ओके, म्हणजे अशी बळी द्यावी लागेल. बळी द्यावी लागेल, ह्युमन सॅक्रिफाईस. येस, ह्युमन सॅक्रिफाईस. तर मग ते बोलले अच्छा, त्याच्यानंतर तुम्हाला पाण्याचं काही हे नाही होणार. हे घरी गेले आणि घरी जाऊन मांडला विषय. तर घरातले बोलू लागले की आता हे जर आपण दुसऱ्यांना बोललो तर कोणच नाही करणार गावात. आणि त्याच टाईममध्ये ते जे मेन पाटील होते ना, त्यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली होती आणि तिचं बाळ जे होतं ते 12 ते 15 दिवसाचं झालेलं होतं, ठीक आहे. नुकतंच कोवळं जे बोलतात ना, कोवळी बाळती नसते आणि त्याचा बळी. तर मग ते बोलायला लागली सून की ठीक आहे, मी गावासाठी सॅक्रिफाईस द्यायला तयार आहे, असं तसं आहे ते. आणि मग त्याच्यानंतरला तिची यात्रा काढली प्रॉपर आणि मग तिला ते हे केलं पाळण्यासकट, म्हणजे पाळणा पण पुरला आणि तिला पण पुरलं जिवंत. त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्या गावाला पाण्याची कमीच नाही आहे. माझी आई गेली होती त्या गावी आणि म्हणजे ऐकून होतं ना, तर ती बघायला पण गेले नाही. त्याचे रिलेटिव्हमध्ये होते तर मग जायचे पण. तर तेव्हापासून पाण्याची कमतरता काहीच नाही आहे. आणि समाधी म्हणजे ती एक यात्रा केली जाते त्यांच्या नावाने दरवर्षी. काय असं मला एक्झॅक्ट नाही माहिती. तर ती यात्रा केली जाते की त्यांचं एक म्हणजे, आणि खरं तर एक खूप मोठं सॅक्रिफाईस आहे. आणि मला असं म्हणजे ऐकण्यात आलंय खूप वरतून की खूप आधी मूवी आलेला बाळा गाऊ कशी अंगाई म्हणून, तर रेफरन्स याचा घेतला बाळा गाऊ कशी अंगाई म्हणून, जे गाणं आहे ना निंबोनीच्या झाडाखाली चंद्र. ओके, तर त्याचा रेफरन्स आय गेस घेतलाय असं मला म्हणजे ऐकण्यात आलं. इन्स्पायर असं. बापरे. की एखाद्या जर बाळाशी आपण किती कनेक्ट असू तर मग वगैरे ते असं काहीतरी आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा आम्ही घेऊन आलोय तुमचा आवडता पॉडकास्ट पंकज पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर विशाल आहे. विशाल, कसा आहेस भाई? एक नंबर. तर विशाल बरोबर आपण आज सेकंड एपिसोड रेकॉर्ड करतोय, सेकंड पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय. जो फर्स्ट पॉडकास्ट आपण केला तो खूप हिट पॉडकास्ट होता. मला वाटतं तो युट्यूब आणि इंस्टाग्राम दोघांवरही खूप सुंदर चालला भाई. मला वाटतं इन्स्टावर युट्यूबवर 70-80 हजार व्ह्यूज गेलेत पूर्ण एका तासाच्या पॉडकास्टला आणि इन्स्टावर पण 2-3 मिलियन व्ह्यूज गेलेत भाई. सो जेही तू गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे जुन्या सिरियल्स किंवा मुंबईच्या जेही गोष्टी तू सांगितलेल्या असतात ते खूप हिट होते आणि लोकांना खूप आवडले. जर तुम्ही तो पॉडकास्ट नसेल पाहिला तर ह्या एपिसोड नंतर तो पॉडकास्ट नक्की पहा, कारण तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याला आपण जास्त इन्स्टावर वगैरेही टाकलं नाहीये. सो तो वन ऑफ द अंडररेटेड बट बेस्ट पॉडकास्ट आहे तो. पण आजच्या पॉडकास्ट मध्ये तुझं काय स्टोरीज आहेत आणि तू सांग की लास्ट पॉडकास्ट जेव्हा तू रेकॉर्ड केलास तुला कसं वाटलं आणि तुझ्या ऑडियन्सचा काय रिस्पॉन्स होता? माझ्या ऑडियन्सचा खरं तर खूप सुंदर. म्हणजे जेव्हा मी स्टोरी टाकली की असं मी एक शूट करून आलोय, मला माझ्या फ्रेंड्सचेच मेसेज यायला लागले की अरे ह्यांचे तर पॉडकास्ट आम्ही बघतो, पण आता तू गेलायस तर मग आता मला बघायचं की तू इकडे जाऊन काय नवीन सांगितलंय का वगैरे. ते तर सो एक्सायटेड फॉर दिस. आणि आज रात्री म्हणजे माझ्या मैत्रिणींचे मित्रांचे मेसेज यायला लागले की माझ्या भावासोबत मी माझ्या बहिणीसोबत आज रात्री हा बघणार आहे. म्हणजे त्यांचं नाईटचं ते स्केड्यूल आहे की जेवण झाल्यानंतर एकत्र भंकस पॉडकास्ट लावतात आणि बघतात, असा वाला सीन आहे. तर आणि शिकायला भेटलं खरं तर खूप, कारण की मला माहिती नव्हतं खरं तर ती जी कथा आहे ती नारायण धारप होते, त्यांची कथा आहे, ते रायटर होते, रोल आहे ऍक्शन. म्हणजे शिकायलाही खरंच तर खूप भेटलं, कारण की मला नव्हतं माहिती की नारायण धारप आहेत त्यांची कथा आहे ती. खरं तर हे मला माहिती नव्हतं. आणि तेही खूप भारी रायटर होते, म्हणजे खूप हॉरर आणि ते सर्व गोष्टी. तर आता बघू, खूप शिकायला भेटलं आणि मजा आली खरं तर. आता आज आहे त्याच्यामध्ये पण थोडेफार गावच्या गोष्टी आहेत, थोड्याफार मुंबईच्या आहेत आणि थोडेफार आपण सिरियल थ्रूही आणले, इंटरेस्टिंग आहे.
आणि बघू आज तर खूप मजा येणार. आणि तुला माहिती असेल विशाल की आता आपण आहे ना आठवड्यातून 3 पॉडकास्ट टाकतोय. कन्सिस्टन्सी. जेव्हा तू आलेलास तो आठवड्यातून 1 टाकत होतो, पण ऑडियन्स आपली अशी होती की अजून टाका. सो आता आपण आठवड्यातून 3 कन्सिस्टंटली टाकतोय. सो जे माझे मित्र आहेत, जर तू आज आलास ते पण येत आहेत, खूप मेहनत करतात. जी आपली मागे टीम आहे, एडिटर वेदांग झालं, रिया झाले, सुमित झालं, हे लोक पण खूप मेहनत करतायत. पण लोकांकडे जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडे एक तक्रार आहे की यार सबस्क्राईब नाही करत आहेत. 80% लोक बघून सबस्क्राईब नाही करत. तर खूप दुःख होतं यार. बघा काही मराठीत करतोय आम्ही, एकतर मराठीत काही चालण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कसं आहे, आपलेच लोक थोडंफार सपोर्ट केलं तर बरं, खूप भारी वाटतं. आणि आपले लोक खूप भारी आहेत. नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच आपण आज स्टार्ट करूया आजचा एपिसोड. बाई तू सांग तुझ्याकडे कोणती पहिली स्टोरी आहे? कारण तू मला आठवतंय की काल रात्री मला कॉल केलास आणि तू बोललास ही स्टोरी आहे, ती स्टोरी आहे. आणि बोललो थांब आता मला नको सांगू, मला इच्छा होती खूप ऐकायची, पण बोललो थांब उद्या पॉडकास्ट वर सांग तेव्हा मला तुझी पण ते एक रिएक्शन आहे. येस. सो आता मी मे महिन्यामध्ये गावी गेलो होतो खरं तर तेव्हा आहे ना माझ्या इंस्टाग्राम वरती एक मी व्हिडिओ टाकलेली आहे, ती प्रॉपर हॉररची रील आहे ती पाहिली. ठीक आहे, जी तू पाहिलास ना ती वाली. तर ती जिथे मी शूट केली ना, तर ते जे घर आहे ऍक्च्युअली ते माझ्या एका मामाचं घर आहे. हां, मी तिकडे मामाच्या घरीच जायचो रात्री झोपायला वगैरे, गावी होतो तेव्हा. तर म्हणजे बोलतात ना स्वप्नामध्ये स्वप्न कसं येतं, इन्सेप्शन. हां, तसं वाला मला म्हणजे ती जी रील दाखवली ना मी, ती खरं तर माझ्या स्वप्नातलं स्वप्न होतं. आणि माझ्या मित्राने मला असं सांगितलं, थांब एक मिनिट, आपण ती रील प्ले करू. हां ठीक आहे चालेल. त्या गावड्यांच्या घरात कोण जात नाही, गरोदरबाईने आत्महत्या केली तिथे. तर ही ती रील होती खरं तर. आणि हा जो पूर्ण कॉन्सेप्ट ना तो मला स्वप्नामध्ये आला. ठीक आहे, मी माझ्या मित्राला सांगितलं की अरे असं असं झालं. तर तो मला बोलला की आता आपण कसे प्रॉपर आपण झोपलो नाही आहे किंवा आपण शुद्धीत आहे प्रॉपर, तर जे काही थॉट्स येतात ते आपले थॉट्स असतात. ठीक आहे, कोण आपल्या माइंडमध्ये टाकत नाही आहे. पण जेव्हा आपण झोपलेलो असतो प्रॉपर, तेव्हा जो तू एखाद्या जर अनोळखी ठिकाणी असेल किंवा दुसरीकडे असेल, तर मग somebody is putting thoughts in your mind. ठीक आहे. आणि नंतरला मला कळलं की त्याच गावामध्ये एक तसा किस्सा होता, 1-2-3 घरं सोडून. मग मी बोललो अच्छा ठीक आहे, जसं तू रील बनवलीस तसं. आय डोंट नो की नक्की तो काय किस्सा होता. मी असं ओव्हर एक्झॅजरेट तर करणार नाही, बट जे काही मला आलं ते. आणि मी काय केलं, रात्री 4:30ला म्हणजे आपण प्रॉपर झोपलेलो असतो, मी तसं झोपलेलो, एकदम गाढ झोपेत होतो. असं झोपलोय मी आणि डोळे एकदम असे उघडलेत अचानक. तसे उघडून मी 4-5 वेळा कॉन्टेंट रिकलेक्ट केला आणि मग ती व्हिडिओ बनवली. डेंजर होती माहिती व्हिडिओ. हां ते ठीक आहे, पण ते अजून छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे आर्यन, तो सुमित, सुहास, ह्या म्हणजे माझे छोटे भाऊ आहेत, त्यांनी सगळ्यांनी बिचाऱ्यांनी हेल्प केले आणि झालंय ते. बाप. तर हा एक झाला मला गावी एक्सपिरियन्स आला की 2-3 घरं सोडून हा एक किस्सा झाला होता आणि तो माझ्या स्वप्नात घडला होता तिथे. हां, तर असं एक होतं. म्हणजे प्रॉपर अशी आत्महत्या नव्हती केलेली, बट झालं होतं त्या लेवलचंच, इंटेन्स झालं होतं. पण हे मी बघितलंय भाई की म्हणजे हे मी ऐकलंय ही खूप आपल्या फॉलोअर्स कडून वगैरे, की त्यांनी एक स्वप्न बघितला आणि तो स्वप्न ऍक्च्युअली म्हणजे घडलाय, म्हणजे ती गोष्ट घडली आहे. आणि ते रॅन्डमली कसं त्यांच्या डोक्यात आलं आणि कसं असं त्यांनी स्वप्न बघितलं ते असतं एक, म्हणजे जी काही एनर्जी असेल ती काहीतरी इंडिकेशन्स द्यायला बघते. आणि इव्हन शुद्धीतही आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं इथे काहीतरी आहे, इथे खूप असं विचित्र वाटतंय, माहिती नाही तुला काहीच माहिती नाहीये, पण तिथे उभा आहेस आणि तुला खूप
ऑड वाटायला लागतं. एनर्जी फील व्हायला लागते. जसं मी तुला बोललो की मी एका आता आजकाल थोडं ना मला माणसांकडून पण अशी एनर्जी फील होते. म्हणजे तू राहा, म्हणजे आता जेव्हा आपण आहोत तर आपल्याला खूप म्हणजे असं चिल वाटतं, आपण कुठे चहा पितो वगैरे. पण आजकाल जेव्हा मी असं रॅन्डमली खूप गर्दीत जातो ना, मला विचित्र वाटायला लागतं, माहिती नाही का. म्हणजे खूप कारण मे बी मी खूप आता कमी लोकांमध्ये राहतो, म्हणजे जास्त बाहेर ट्रॅव्हल होत नाही कामामुळे. म्हणजे कारण स्टुडिओमध्ये राहणं, जे येणार तसे जे आपले मित्र येतात तेच. पण असं जेव्हा मी स्टेशन वगैरे गर्दीच्या ठिकाणी जातो ना, खूप असं अनकॉन्शियस व्हायला लागतो. म्हणजे असं एक भीती किंवा एक असं विचित्र एन्झायटी येते रे मला, माहिती नाही का. इव्हन हे सोशल होत नाही म्हणून असेल. नाही, आधी तर मी व्हायचो, ट्रेन आणि स्टेशन मध्ये का असं व्हायला लागेल. पण तुला या पॉडकास्टमुळे ना तुला सगळे कॅप्चर करायला येतील, बाकी काही नाही. मला असं वाटतंय की असं वाटतं मला की बघ, जसं जेव्हा जेव्हा तू आता असं आपण हे भूतांच्या आणि ह्या गोष्टी करतो किंवा नेगेटिव्ह गोष्टी करतो ना, तेव्हा आपण देवाशीही एक कनेक्शन बनवतो. असं तू आता बघितलंस की मी येऊन रोज देवपूजा करतो, असं म्हणजे तू स्टेटसही बघशील आजकाल खूप अशा देवाधर्माचे असतात. मी आलेलं बघितलं ना, सगळं तुझं चालू होतं ते. तर मला वाटतं ती देवाचं पण आपण जेव्हा करतो तर ह्या एनर्जीचे सेन्स पण आपल्याला वाढत जातं, कारण स्पिरिच्युअली पण आपण कनेक्ट होत जातो ना, तर अशा गोष्टी होत राहतात. इव्हन जसं आता मला आठवते की एक मुलाबरोबर मी बोलत होतो, तो म्हणजे आपल्या ओळखीचाच होता आणि मी त्यावर बोलत होतो आणि असंच तो भेटला मला एका रॅन्डम ठिकाणी आणि चहा पित होता आणि त्यांनी मला ओळखलं. बोलतो अरे माझ्या बरोबर पण असं झालेलं. ऍक्च्युली बोलतो की माझ्या अंगात असं होतं आणि माझ्या घरातल्यांनी करणी वगैरे केलेली, आणि ते सर्व तो 5 मिनिटानंतर बोलला मला. पण जेव्हा मी चहा पित तो बोलत होतो तेव्हाच मला असं थोडं विचित्र वाटायला लागलेलं की असं होतं ना की काहीतरी चुकीचं आहे इथे, काहीतरी वेगळं होतं इथे. ते माहिती नाही कसं आता लोकांना सांगू, पण ते होतं. नाही, ते होतं खरं तर, कारण की एक्सपिरियन्स जो काही केलेला असतो तो आपण केलेला असतो. एक्सपिरियन्स आपण सांगू शकतो, अनुभवू नाही शकत दुसरा. जसं तुला ताप येतो ना, ताप बघ येतो, तापाच्या आधी कसं तू अनइझी फील करतोस ना, तसं होतं. पण मला असं नाहीये की आजारी आहे, काहीच नाही, काहीतरी होतं मग तिकडे आजूबाजू, काहीतरी होतं. आणि तो नंतर तो बोलला की माझ्या अंगात आधी होतं आणि मला हे ते गेलं रे. येऊन काय गणपती बाप्पा मोरया, बजरंग बाण फुल लावलं, फुल हनुमान चालीसा. पण ठीक आहे, मला तर ठीक आहे, एन्जॉय करतो मी या गोष्टी. आणि या गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला साधारण पुस्तकात शिकवल्या जात नाही किंवा आपल्या ज्या बघायला गेलो तर हे सर्व देव धर्म हे सर्व आपल्या संस्कृतीतच आहे. आता लोक बोलतात की हे भूत वगैरे काही नसतं, हे नाही ते नाही, सर्व अंधश्रद्धा आहेत, असतीलही. पण आपल्या याच्यात लिहिलंय, हनुमान चालिसामध्ये लिहिलंय भूतांबद्दल वगैरे, ते लिहिलंय ना की एक फेज आहे हनुमान चालिसामध्ये की जे पण हे हनुमान चालीसा होतं त्याला भूत पिशाच काही त्याच्याबरोबर लागत नाही, ते सर्व आहे. सो ते आपल्या हिंदू स्कल्पचरमध्ये वगैरे, हिंदू काय बोलतात जेही ग्रंथ आहेत त्यात लिहिलंय आधीपासून. सो ते काय माहित किती खरं आहे, पण आपण त्याला ॲज अ एंटरटेनमेंट घेतो, मनोरंजन घेतो आणि स्टोरी इन्फॉर्मेटिव्ह, आणि आपण ॲज अ हॉरर एन्थुसियास्ट म्हणून त्या गोष्टी घेतो. तर ज्याही आम्ही आज पॉडकास्टमध्ये गोष्टी करणार आहोत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे आम्ही कोणत्याच गोष्टी क्लेम नाही करत आहोत. खूप गोष्टी ज्या मी ऐकल्यात, खूप गोष्टी ज्या मी अनुभवल्यात, सो तो आमचा पर्सनल अनुभव आहे. पण तुम्ही याला मनोरंजन म्हणूनच घ्या. आणि कमेंट्समध्ये जरा शिव्या नका घालू हे खोटे आहेत. नाही, असं युट्यूबवरचे ऑडियन्स खूप चांगली आहेत, ते समजतात. पण इन्स्टावर ते असतं की लोकांची बिलीव्ह सिस्टम आपण तोडतो ना. इंस्टाग्राम कसं झालं माहिती आहे आता, कारण तिथे पण त्या लोकांना सापडत नाही. इंस्टाग्रामचा ना अल्गोरिदम पूर्ण हल्ला आहे आता. ठीक आहे, म्हणजे लोक काय येतात, लोकांना असं वाटतं की अरे आजकाल, मी एक कमेंट बघितली होती आपल्याच पॉडकास्टला की आजकाल येतं आणि कोणीही पॉडकास्ट बनवतं. मला ते थोड्या ते विचार करण्यासारखं खरं तर वाक्य होतं, कारण की गेले 4-5 वर्ष आपण काय करतोय ह्या फील्डमध्ये ते आपल्याला माहिती आहे, पण त्याला ती कमेंट टाकायला 1 मिनिटं पण नाही लागला. सो मला असं वाटतं की ते एखादं वाक्य धरून नाही ठेवायचं. कमेंट करणारे करत राहतात आणि अप्रिशिएशन करणारे करत राहतात. नेहमी कोणतीही चांगली गोष्ट बघायची आणि आपलं काम सुरू ठेवायचं. नंतर मग ते हेट कमेंट्स असतात ते पण पॉझिटिव्ह मध्ये. आणि जसं लोक बोलतात कोणीही येऊन पॉडकास्ट करतं, आय गेस त्यासाठीच इंटरनेट आहे, तुम्ही पण करा आणि आम्ही करा, मग तुम्हाला कळेल. आणि कोणीही आहेत तर तुम्ही कोणी आहात
तर तुम्ही पण करा. आणि आय गेस त्यासाठीच फ्रीडम ऑफ स्पीच आहे, आपण बोलू शकतो. ह्या देशात स्वतंत्र देश आहे आपला. तुम्ही जसं तुमच्या मर्जीने कमेंट करता तसं आम्ही आमच्या मर्जीने कॉन्टेंट बनवतो. पण आज आपण आपली स्टोरीला स्टार्ट करू. खूप बच्चन झाले आपलं. पण तू बोल, तू मला आयशा विलाची एक गोष्ट सांगत होतास. मला वाटतं की आयशा विलाला तुझा भाऊ गेला होता, त्यांच्यावर काहीतरी झालेलं, ते सांग. हां, तर आयशा विला खरं तर तुम्हाला मित्रांना माहितीच असेल सर्वांना की लाईक खूप फेमस विला आहे तो लोणावळ्याचा, जिकडे एक रॉयल्स रॉयल्स खूप वर्षांची अशी जुनी अशी तशीच पडून आहे. तर माझा भाऊ गेला होता एक लास्ट मंथमध्ये तिकडे त्याच्या 2 मित्रांसोबत. मला आहे ना ते आयशा विलाची पण आहे ना एक स्टोरी, एक रील ॲक्च्युली आपण काढली होती आयशा विलाची. ओके, ती मी प्ले करतो इथे, कारण लोकांना मग त्याचा कॉन्टेक्स्ट कळेल की आयशा विला काय आहे. ओके, तीच रील प्ले करतो. आपला वेळ पण नाही जाणार, 30 सेकंदाच्या आत लोकांना समजून जाईल. चालेल. दोस्तों, ये है आयशा विला. ये लोनावला का सबसे बड़ा हॉन्टेड विला माना जाता है. आप देख सकते हैं. ये रोल्स रॉयस है वो, और ये उसका गेट था. ये पुरानी रोल्स रॉयस है. ये हॉन्टेड विला था दोस्तों लोनावला का. हां, आता तू कंटिन्यू कर. तर आयशा विलाला हे गेले आणि जेव्हा ते सुरुवातीला गेले ना ते 3 दिवस, आता ते मी तुला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो ती माझ्या भावाकडून मागून. त्यांनी अशी मस्ती वगैरे केली, त्यांनी काही असं डिसरिस्पेक्ट पण नाही केला त्या गोष्टीचा. ठीक आहे, ते गेटच्या बाहेरच होते. ठीक आहे, त्यांनी गेटला हात वगैरे लावला, असा विला वगैरे दाखवला बाहेरून वगैरे. नंतर मग त्यांचा एक मित्र होता सोबत, सुफियान म्हणून, तो तर आलाच नाही, रिक्षाच्या बाहेर उतरलाच नाही तो घाबरून. ठीक आहे, तर अभिषेक आणि प्रथमेश, माझा भाऊ प्रथमेश, त्याचा मित्र अभिषेक, हे आले बाहेर, असे बाहेरच थांबले. त्यांनी गेटला वगैरे केला, असं बघितलं, डिसरिस्पेक्ट नाही केला कोणत्या गोष्टीचा, काही नाही केला. नंतरला ते आले लोणावळ्यावरतून. ठीक आहे, त्याच्या 1 वीक नंतर कट्टू लगेच मी गेलो होतो लोणावळ्याला. ठीक आहे, आणि मी पण तो विला बघितला, मी पण लांबून बघितलं, सगळं झालं. तर 7-8 दिवसानंतर आहे ना, जसा मी आलो लोणावळ्यावरतो मुंबईला, माझा भाऊ बोलतो, अरे अभिषेकला ना, म्हणजे जेव्हापासून आम्ही आलो ना लोणावळ्यावरतून, त्याला बरंच नाही, सारखा ताप येतोय, ताप जातो येतो, ताप जातो येतो. आणि त्या माणसाला कधी असे स्वप्न असे काय असं पडायचं नाही, काय नाही, एकदम सॉर्टेड माणूस, म्हणजे प्रॉपर जॉली माणूस बोलतो ना आपण, कॉमेडी तसा वाला असतो, होता तो, म्हणजे आहे आता. तर सीन असं आहे की तो सीन झाल्यापासून आहे ना, तो जरासा असं हे व्हायला लागला, म्हणजे असा बोलतात ना कॉन्शियस व्हायला लागला थोडा, असं तसं येते. आणि त्याला खरं तर सगळ्यात म्हणजे डेंजर गोष्ट तर ही आहे की त्याला आहे ना, त्याने विला बाहेरूनच बघितला. ठीक आहे, बाहेरूनच गेले ते, आतमध्ये वगैरे काही गेले नाही. ठीक आहे, त्याला ना स्वप्न आलं की एक आयशा नावाची मुलगी होती. ठीक आहे, ती त्या विलाच्या बाहेर होती आणि तो होता अभिषेक. ठीक आहे, हे गेले आतमध्ये. ठीक आहे, तिने त्याला आतलं घर पूर्ण विला दाखवला की हे आमचं असं घर आहे ते. आणि तिचा चेहरा कसा दिसत होता माहिती आहे का, ब्लॅकआउट असतो ना असा, म्हणजे नीट चेहऱ्याचं एक्सप्रेशन नाही, कारण एकदम ब्लॅकमध्ये दिसतो ना, काळा कुट्ट. हां, तसा, म्हणजे असं डोळे पण नव्हते दिसत, असा लाईट नसेल मारली एखाद्याच्या चेहऱ्यावर, पण अंग दिसत होतं. लहान मुलगी होती बिचारी, 16-17 वर्षाची. तर तो बोलला की तिने घर वगैरे दाखवलं सगळं, आणि एक असा साईडला ना असा बुकशेल्फ होता मोठा एकदम, तिचे जे वेगळ्या वेगळ्या बुक ठेवलेल्या. ते 1st फ्लोअरवरती तिने नेलं त्या छोट्या मुलीने त्याला, आणि एका टेबलवरती बुक ठेवलेली होती एक. आणि त्या बुकमध्ये ना त्यांची स्टोरी होती की त्यांच्यासोबत काय झालं. हो, काटा आला माझ्या अंगावर, त्यांच्यासोबत काय झालं असं. आणि तिने त्यांना सांगितलं की लाईक तिथले जे कोण लोकल्स होते त्यांनी त्यांना तेव्हा काहीतरी त्रास दिलेला होता. परत ती मुलगी रोल्स रॉयसमध्ये जाऊन लपली होती मला मारतील म्हणून. नंतरला मग तिला तिकडून पण मारलं ते, असं वगैरे तिने त्याला सगळं सांगितलं, बॅक स्टोरी सांगितली. हां, तिने त्याला सांगितली. त्याला ती म्हणजे झोपेतून उठल्यानंतर एवढी प्रॉपर आठवत नव्हती, पण त्याने ते जेवढं आठवतं तेवढं त्याने सांगितलं. आणि तुला माहिती आहे, एका इन्फ्लुएन्सर नाही ना, कोणतरी फिमेल इन्फ्लुएन्सर आहे, तिने त्या विलामध्ये जाऊन एक रील केलेली आहे. ठीक आहे, अशीच की दाखवला आतून विला कसा आहे. अभिषेकने जेव्हा ती रील बघितली, त्याने तर आतून घर बघितलं नव्हतं, तो तर बाहेरूनच आलाय. तो बोलतो हे एक्झॅक्ट सेम घर माझ्या स्वप्नात होतं. हो, आयशा बोलतो एक्झॅक्ट, पण कोणतं, आता ते तुटलेलं फुटलेलं आहे ना, माझ्या स्वप्नात ते प्रॉपर फर्निश्ड होतं. त्याला आतलं काहीच माहिती नव्हतं. त्याने जे स्वप्नात आतलं बघितलं ना, एकूण एक गोष्ट तशी होती.
बापरे. म्हणजे आयशाने तिचा प्रेझेन्स दाखवला त्याला काही हार्म नाही केलं, काय नाही, आणि 15 दिवसांनी तो बराही झाला. आणि तिने काय त्या दिवसानंतर तरी स्वप्नात नाही आली. पण म्हणजे बघ ना, एखाद्या जागेवरती जर आपण जाऊन आलो आणि जर आपलं काही इंटेन्शन चुकीचं नसेल तर तिथली जी काही पॉवर असेल, मग ती निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह पॉवर असू दे, ती आपल्याकडे हेल्प सीक करायला येते की काय येते ते आपल्यालाही कळत नाही. आता त्याचं इंटेन्शन काही वाईट नव्हतं म्हणून तिने त्याची हेल्प घेण्यासाठी आय गेस त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी ट्राय केला असेल. हां बरोबर. कारण आहे ना, मी एक हे पण बघितलंय की तुला माहिती आहे की आपल्या अराउंडला नेहमीच असे प्रेझेन्स असतात. आता आपण जिथेही फिरतो, आता असं म्हटलं जातं की भूतांचाही पॅरलल वर्ल्ड आहे. ते आहेत, आत्मा आहेत, जिवंत आहेत, सोल्स आहेत, ते त्यांच्या आपल्याबरोबरच ते फिरतात. पण ते आपल्याला दिसत नाही कारण आपली तेवढी एनर्जी नाहीये, आपल्याला तेवढी ताकद नाहीये की आपण त्यांना बघू शकतो. पण ते लोकांना त्यांचा प्रेझेन्स दाखवत राहतात. असं जसं मी ते लिफ्टचं लास्ट टाइम सांगितलं, तू लास्ट टाइम मला आठवतं एक स्टोरी सांगितली, पटकन सांग ना ती, पटकन सांग. ते असं होतं की लाईक जात होतो, मी मैत्रीण बोलली की लाईक अरे भूत वगैरे आले तर काय करायचं. लिफ्टमध्ये होता, लिफ्टमध्ये होतो. तो कुंजल बोलला की अरे भूत वगैरे काय नसतं, आणि लिफ्टच बंद झाली. म्हणजे त्याने प्रेझेन्स दाखवला. बरोबर. म्हणजे तेच ते लोक प्रेझेन्स दाखवत असतात. म्हणजे मी असं बघितलेलं की कनेश करून माझा फ्रेंड आहे, तो बोलतो की बेबी असं असतं की म्हणजे बघ, ते लोक त्यांच्या दुनियेत असतात, ते लोक त्यांचं काम करत असतात, ते लोक त्यांचं फिरत असतात. पण तुला माहितीये का, आता समज की तू तुझ्या मित्रांमध्ये चाललाय, 3 मित्रांचा ग्रुप आहे. समज तुझे 2 मित्र आहेत, शुभम, आकाश तुझे 2 मित्र आहेत आणि विशाल, 3 जण तुम्ही चालले. शुभम आणि आकाश पुढे चालतायत खांद्यावर हात टाकून आणि तू मागे फोनवर करतोय. आणि ते लोक बोलतात विशाल आहे ना, विशाल असा, विशाल जेवत होता मागे, असं तू फोनवर आहेस. पण तुझं अचानक एक जातं ना, हा माझ्याबद्दल काय बोलला तुम्ही, तू विशाल बोलला का. तसं काही त्यांच्याबरोबर पण होत असेल की आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, माझ्याबद्दल बोलताय तुम्ही. बरोबर. ते लोक प्रेझेन्स दाखवत असतात. आणि दुसरी गोष्ट ही पण की तू जसं बोललास की स्वप्नात त्याला दिसलं एक्झॅक्ट सेम जागा, तर असंही एक थिअरीज आहेत. म्हणजे हे सर्व थिअरीज आहेत, त्याला कोणी सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकले किंवा काय नाही, पण हे थिअरीज आहे आणि बऱ्याच लोकांबरोबर झालंय. तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण झोपतो ना, जी आपली आत्मा आहे ती ट्रॅव्हल करते. जिथे जिथे आपण जाऊन आलोय दिवसात जाऊन आलोय ते ऐकलेलं होतं. म्हणजे आता समज की आता मी स्टेशनवर कोणत्या एका व्यक्तीला भेटलो, तर म्हणजे माझे खूप लाईकली चान्स आहे की मी स्वप्नातही, जेव्हा मी स्वप्न माझी आत्मा पण त्याला भेटणार, त्या माणसाला भेटणार, हे खूप खूप चान्सेस असते की ते असं. आणि आपण ही मल्टी डायमेन्शनल मध्ये ट्रॅव्हल करत असतो स्वप्नात. अरे बापरे. की आपण दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकतो, दुसऱ्या टाइम मध्ये जाऊ शकतो. म्हणून तर बघ ना, स्वप्नात मोस्ट ऑफ टाइम तुला जिकडे खूप ट्रॉमा किंवा नेगेटिव्ह एनर्जी आहेत ना, ते स्वप्न तुला खूप येतात. म्हणजे तू नोटीस कर, शाळेचं स्वप्न तुला कधी येते, खूप वेळा येतं. मला परवा तेरवा आलंय स्वप्न की मी शाळेत जातोय आणि माझी प्रिन्सिपल आहे ती ओरडते मला कारण मी अभ्यास नाही केलाय. आणि कारण ते ट्रॉमाटाईज गोष्टी आहेत मे बी, आणि त्या लोकांचे पण आत्मा त्यावेळी तिथे असतील. म्हणजे जिथे खूप असं विचित्र आहे. म्हणजे बघ ना, मला वाटतं की जो मित्र होता त्यांनी त्या आयुष्याला स्वप्नात बघितलं. तर आता जेव्हा ह्याची जेव्हा सोल ट्रॅव्हल करते आणि त्यावेळी तिथे गेला, तर ती आयुष्याची पण सोल तिथे असेल. आणि त्या लोक बघ ना, म्हणजे किती, जर एखाद्याला खरंच जर जेन्युइनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मग करू शकतात. म्हणजे आफ्टर लाईफ, देयर इज लाईफ आफ्टर लाईफ, आय गेस. देयर इज लाईफ आफ्टर लाईफ, आफ्टर दॅट एक कॉन्सेप्ट असेल रे, काही ना काहीतरी असेल. कारण की बघ ना, ती बुक तिने प्रेझेंट केली त्याला, त्या बुकमध्ये होल स्टोरी होती. तो बोलतो यार मी आठवायचा ट्राय करतो, मला आठवत नाही. कारण की तिने ना सगळी स्टोरी सांगितली त्याला, आणि ती बुक अशी सेपरेट ठेवली होती. मग आणि तो पूर्ण हल्ला जेव्हा त्याला मी अशी पाठवली, अरे इधरही गया था ना, तो आला घरी. तो खरं तर विकेंडला घरी येतो आमच्या, तर आज पण येईल तो. तर मग तो येतो ना, तेव्हा तो बोलतो, तेव्हा त्याने आला आणि सांगितलं मला की अरे यार मला बोलायला पण होत नाही बघ. कारण की त्याचे मी एक्सप्रेशन्स बघितलेत चेहऱ्यावरचे. तो बोलतो अरे एक्झॅक्ट घर था, बोलतो एक्झॅक्ट सेम घर था, पर फर्निश था प्रॉपर. म्हणजे मी बोललो भाई जरा नेक्स्ट लेवलच आहे. आणि तुला ते भूत प्लॅन पण करतात. हां, म्हणजे माझे गावचे एक बाबा होते जुने, तर एक गावापासून आहे ना 4-5 किलोमीटर लांब एक असा बाजार भरतो असा आठवड्याचा. तर ते तिकडे गेले होते. ठीक आहे, ते गेले होते
आणि मग त्यांना ना आधीच्या काळात कसं व्हायचं की जर बाहेरच्या गावात जर कोण लोक गेले आजूबाजूच्या गावचे तर ते गावात काही एमर्जन्सी असली तर मग ते सांगायचे बरोबर की ठीक आहे असं झालं आहे. मग ते जाऊन सांगितलं की अरे तुझ्या मुलाला खूप बरं नाही आणि लवकर जा गावात. वाजलेले संध्याकाळ ते त्याच गावात राहणार होते. ते बोलले मुलाला बरं नाही एकदम हे तर मला जायला लागेल. ते बाबा निघाले चालत. ठीक आहे, त्यांनी काय केलं, घोंगडं घेतलं, एक खुरपं घेतलं, जराशी वन डाऊन केलं, ठीक आहे, आणि ते निघाले चालत. आणि एक आहे ना असं एक एरिया आहे गावाच्या आजूबाजूला, तिकडे आहे प्रॉपरवालं. तर ते चालत येतात ना, तिकडे त्यांना रस्त्याच्या कोपऱ्याला आहे ना एक जोडपं दिसलं, कपल. हां, लग्न झालेलं प्रॉपर, जे लग्नाच्या जोड्यात असतो ना, म्हणजे कळतं ना की नवीन नवरा नवरी असं बघून बरोबर तसे होते. ते बॅग हातात होती लाल कलरची, ते आजोबा सांगत होते. तर ते त्याच्याकडे बघतायत, ते दोघं त्याच्याकडे एकदम टक लावून बघतात आजोबांकडे. ठीक आहे, ह्याने पण आय कॉन्टॅक्ट केला, ते पण आय कॉन्टॅक्ट केलं, पण काही काही नाही शकले, कारण की खुरप्याच्या जवळ आय गेस येत नाहीत वाटतं, हत्याराच्या जवळ. ते आले, गावात आलेले बोलतात अरे काय झालं याला असं तसं. ते आई बोलली कुठे काय झालं, तर होते अरे मला ते आले होते सांगायला, काय नाही झालं. मग तेव्हा चौकशी केली तर मग असं आलं की ज्या काही वेगळ्या एनर्जीज आहेत त्यांनी मारण्यासाठी ते हे केलं होतं. म्हणजे भूतही आजकाल प्लॅन करायला लागलेत. बापरे. आपण आज तू नोटीस करतोय का, आता प्रॉपर माहोल झालाय भाई, बाहेर पाऊस पडतोय, इथे मस्त एसी चालू आहे, रेड कलरची लाईट आली आहे. अरे एकदम भारी झालंय भाई. आणि तुला माहिती आहे का कधी आहे ना, म्हणजे भूत रिव्हेंज पण घेतात बादला. हो हो, खूप खूप घेतात. म्हणजे असं खूप. आता एक तुला माहिती एक फेमस सिरियल होती आहट म्हणून. आहट माहिती आहे ना भाई. हा, त्याचा आहट झी हॉरर शो, अनोळखी दिशा, ह्याच्या पण काही क्रेझी होती, पण आपण त्याचे गोष्टी घेतल्यात आज, आपण तेही डिस्कस करू. हा, तू काय बोलत होतास, आहटचं काय सीन आहे ना. आहटमध्ये ना एक रिव्हेंजचा एपिसोड होता. त्याच्यामध्ये ना असं एक माणूस ट्रॅव्हल करत असतो हायवेच्या इथे, मुंबईपासून 35 किलोमीटर्स काहीतरी लांब असतं. तर त्याला एक हॉटेल दिसतं, हायवे इन समथिंग काहीतरी असं नाव होतं. तर तो जातो आतमध्ये, ठीक आहे, हॉटेलच्या. तर त्याला एक समोर वेटर दिसतो, एकदम क्रिपी रिॲक्शन्स असतात त्याच्या चेहऱ्यावरती वगैरे, ठीक आहे. मग तो त्याच्यानंतरला जातो, बसतो, त्याला अनयुज्युअल वाटायला लागतात गोष्टी. मग तो ऑर्डर देतो, त्याला काहीतरी एक बिर्याणीची काहीतरी अशी ऑर्डर देतो. तो जातो, वेटर ऑर्डर घेऊन येतो, ते मटका असं फुल फुटायला वगैरे लागतं, एकदम असं खूप सुंदर एपिसोड आहे तो. नंतर त्यांनी एक बॅक स्टोरी दिली आहे की लाईक त्याच हॉटेलमध्ये आहे ना 3 मित्र येऊन गेलेले असतात आणि ते मित्रांनी ते हॉटेल जाळलेलं असतं. तिथल्या जे कर्मचारी आहेत काय आहेत, म्हणजे चांगल्या हॉटेलला खंडर बनवून टाकतात ते. ओके. हां, आणि तो जो एक माणूस असतो ना तो त्यातलाच एक असतो, असं ते काहीतरी स्टोरी आहे. म्हणजे ते कसं होतं, दिवसभर ते खंडर असणार आणि रात्रीचं आहे ना ते प्रॉपर हॉटेल बनणार, असं वालं. म्हणजे भूतांना जर रिव्हेंज घ्यायचं आहे तर मग भूत ह्या लेवलला जातात. बरोबर. त्यात ते हे पण होतं ना की म्हणजे जो आतमध्ये माणूस येतो तो ट्रॅप होतो, हा वाला एपिसोड ट्रॅप होतो, जो कोणी जाईल ते. नंतर एक माणूस येतो, त्याची बायको पण ट्रॅप होते त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मग शेवटला खूप लोकांना ते लोक ट्रॅप करून ठेवतात त्या हॉटेलमध्ये, दिवसा तो खंडर बनतो, 3 जण शेवटी येतात. आणि असं होतं की ज्यांनी जाळलंय ना ते कोणा कोणाच्या कनेक्शन मधून शेवटी येतातच, आणि मग ते लोक रिव्हेंज घेतात. तेच मी बोललो ना की हे मल्टी डायमेन्शनल आहे. मला तेच नाही समजत आहे. मी आता आजकाल आहे ना शोधात निघालो ह्या गोष्टींच्या, जसं तू बोलला स्वप्न, आणि हे जे एका ठिकाणातून जातं दुसऱ्या ठिकाणावर येतं. मला असं वाटतं काहीतरी आहे जे ह्या दुनियाच्या परे आहे. हो, म्हणजे एक अशीच दुनिया आहे जी सेम आपल्यासारखी आहे, पॅरलल युनिव्हर्स आहे. हे आपण आहे ना, मी आता पॉडकास्ट केला होता अथर्व बरोबर केलेला रिसेंटली. सो तो असं बोलतो ना की हे जे आता आपल्यामध्ये जे कॉन्व्हर्सेशन चाललंय, रिकी आणि विशाल जो पॉडकास्ट करतायत, हे दुसऱ्या जगात पण रिकी आणि विशाल पॉडकास्ट करत असतील आता ह्याच टायमाला, आणि त्यांची मे बी दुसरी भाषा असेल, दुसरे लँग्वेज असतील, ते थोडेफार दिसण्यात वेगळे असतील, पण ते रिकी आणि विशाल असतील. आणि हे खूप लोकांनी नोटीस केलंय. आणि त्यांनी तर इव्हन एक कॅटी पेरीचा एक्झाम्पल घेतलेला. म्हणजे तू बघशील ना मोस्ट ऑफ टाइम जेव्हा सिंगर्स आणि हे लोक बघशील ना, हे लोक इल्युमिनाटीवाले असतात. म्हणजे असं बोललं जातं, म्हणजे कन्फर्म नाहीये की ह्यांनी आपली सोल विकली आहे. सो जो कॅटी पेरी एक अमेरिकन म्युझिशियन आहे, सो तिचं कॉन्सर्ट होतं, आणि कॉन्सर्टमध्ये तू बघशील ना एक अचानक मोमेंट येतो, तिचे एकदम मेन वर्स बोलते
आणि तिचा डोळा असा फडफडायला लागतो बघितले मी ते ती video, कॅटी पेरी बघितले. सारखी दिसतच नाही, ती विचित्र दिसते. सो त्याला असं बोलतात ग्लिच इन मॅट्रिक्स करून एक त्याला कॉन्सेप्ट देतात की Okay. मे बी ह्याच टायमाला दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये पण सेम कॅटी पेरी परफॉर्म करत असेल आणि ती परफॉर्म करते आणि दोघांचं एकदम हे झालं म्हणजे ग्लिच झालं. ती इथे आली, ही तिथे गेली आणि असं ते झालं. अरे बापरे, म्हणजे तेच आहे. म्हणजे असं खरंच आहे का ग्लिच इन मॅट्रिक्स? ग्लिच इन मॅट्रिक्स हा कॉन्सेप्ट आहे. हे सर्व बनाई गोष्ट आहे, पण लोकांना म्हणून तू बघ ना, म्हणजे ती व्हिडिओ बघितली ती खरंच खूप बेकार होती, ती व्हिडिओ वियर्ड होती. आणि इव्हन म्हणून तर बघ ना, तू जेव्हा आता मी बघतो आपण की त्या दिवशीच मला एक कॉन्सेप्ट ही पण समजली की तू मोस्ट ऑफ टाइम बघशील की तू तुझ्या घरी आहेस आणि तुझं चार्जर विसरलायस. तुला माहितीये की तू चार्जर तुझं बेडवर ठेवलंय आणि बेडवर असून तरी तू चार्जर तुला सापडत नाही. तू खूप शोधतोयस, तुला माहिती आहे बेडवर, मग तू इथे तिथे शोधून येतोस, तो चार्जर तिथेच असतो. हे आमच्यावर इथे पण झाले भाई की इथे मी चार्जर ठेवले, मला माहिती आहे इथेच आहे, कारण ह्याच्याशिवाय एकच टेबल आहे आपला आतमध्ये, तर काय, पण तिथे नव्हतं. आणि थोड्या वेळाने बघितलं तिथेच होतं. जसं काही लोक चष्मा डोक्यालाच लावतात आणि सगळीकडे शोधतात, तसं मे बी तसंही असू शकतो की आपला ऍबसेंट माइंडनेस असू शकतो किंवा एक खरोखरच एक कॉन्सेप्ट असू शकते भाई. म्हणजे ते बोलतात ना की लाईक, आता मी त्या दिवशी काहीतरी असं एक बघत होतो की लाईक सायंटिस्ट लाईक कन्फर्म करतायत की लाईक पॅरलल युनिव्हर्स एक्झिस्ट करू शकतो वगैरे असं. म्हणजे अजूनही यार लाईक ह्याच्यावरतीच आहेत, म्हणजे प्रॉपर असं कन्फर्म सेंटेन्स नाही देत आहेत की लाईक आहे म्हणून पॅरलल युनिव्हर्स वगैरे एक्झिस्ट करतं असं. पण त्यांनी सांगितलं की असू शकतं असं, कारण की बघा पूर्ण आता कधी कधी असे ते एक व्हिडिओज येतात ना की लाईक अर्थ दाखवतात, त्याच्यानंतरला मग सगळे प्लॅनेट्स दाखवतात आपल्या बाजूला आहेत, आपलं युनिव्हर्स दाखवतात, त्यानंतर मिल्की वे नंतर किती अशा हे आहेत अजून, म्हणजे गॅलेक्सीज खूप आहेत. आपली तर मिल्की वे आहे, ठीक आहे, तशा अजून खूप आहेत आपण एक्सप्लोअरच नाही केलं. कारण बघ विशाल, मी ह्या गोष्टींना बघतो की म्हणजे मी याला असा विचार करतो, मी आहे ना एक पुस्तक वाचलेलं म्हणजे स्टार्ट केलेलं मी अर्धवट त्या पुस्तकाच्या, तर 2 वर्षापासून वाचतोय मी, पण ते कधी कधी वेळ मिळाला तर वाचतो. खूप इंटरेस्टिंग आहे. सेपियन्स करून एक पुस्तक आहे, युव्हल नोआ हरारीचं काहीतरी आहे, रायटर मे बी मागे पुढे होऊ शकतो. सो सेपियन्स हे पुस्तक आहे ना, ते असं लिहिलंय की ह्युमन बिईंगचा जो जन्म आहे ना, माणसाचा जन्म अर्लिएस्ट फॉर्म मध्ये ह्या पृथ्वीवर 5 मिलियन to 7 मिलियन इयर्स एगो झालाय. ठीक आहे. सो ही जी ही दुनिया आहे, म्हणजे जे ही आपले विचार आहेत किंवा जे हे गोष्टी आपल्याला माहिती आहेत, हे 5 मिलियन to 7 मिलियन इयर्स पासूनच माहिती आहेत ना, की एवढ्या गोष्टी की आधी काय. हा, आणि अर्थ कधी बनली आहे तुला माहिती आहे का? अर्थ बनलेल्याला हे पण मी आता गुगल केलंय, अर्थ बनली आहे 4.5 बिलियन इयर्स एगो. अरे बाप, म्हणजे 5 मिलियन आणि 4.5 बिलियन, किती फरक, म्हणजे हा पृथ्वी बनलेला एवढा टाइम झालाय. सो जेव्हा आपण कम्पेअर करतोय पृथ्वी म्हणजे बनायच्या आणि ह्युमन बीन्सच्या आपल्या पूर्ण लाईफमध्ये, तर ते कम्पॅरेटिव्हली काहीच नाहीये. म्हणजे पृथ्वीवर सर्वात आधी जे गॅशियस निघून गेले, मग त्याच्यानंतर हळूहळू आयसेज झालं, त्यानंतर आयसेज गेलं, आणि मग त्याच्यानंतर सर्वात आधी सर्वात माशाचा जन्म झाला. आणि जसं तू बोललास की सर्वात पहिलं फॉर्म हे लाईफचं हे पाण्यात होतं. हा, ते आहे. असं बोलतात की मत्स्य अवतार घेतला होता देवाने. आणि ते बघ, हे सर्वात आधी तर सायन्स काय बोलतो की बिग बॅन झालं होतं. बिग बॅननी एकदम मोठा ब्लास्ट झाला, सर्व पार्टिकल्स युनिव्हर्स मध्ये आले, आणि मग त्यानंतर हळूहळू एक एक ग्रह बनत गेला. आणि मग त्याच्यानंतर सायन्स थ्रू पण, म्हणजे हे जे फॉरेन जे वेस्टचं सायन्स आहे त्याच्या हिशोबाने पण पहिला जो लिव्हिंग बीन होता तो मासा होता. त्याच्यानंतर होता तो काय बोलतो आपण कासव होता, जो पाण्यात आणि ह्याच्यात दोघात राहतो. आणि मग त्याच्यानंतर असे म्हणजे खूप असे वेगवेगळे ते लोक बोलतात आहेत, म्हणजे पहिला मासा, त्यानंतर कासव, त्याच्यानंतर काय, असं असं करून तो ह्युमन बीन झाला. आणि तू जेव्हा बघशील तर विष्णूचे जे अवतार आहेत ना, तेही तसेच आहेत आपल्या हिंदू पुराणमध्ये, की पहिला जो विष्णूचा जो पहिला अवतार होता तो मासा होता, मत्स्य करून काहीतरी त्यांचं नाव होतं. हा, त्याच्यानंतर कासव फॉर्म मध्ये आला. मग ते खूप आहे गोष्टी, त्याच्यावरही आपण घेऊ. बोलतात ना की लाईक हिंदुइझम एक अशी गोष्ट आहे ना जिथे सायन्स थांबतं, आणि त्या गोष्टी आपण खूप पुढपर्यंत नेल्यात आणि अभ्यास केल्यात. त्यानंतर हे जेव्हा वेस्टवाली लोक आली, हे फॉरेनर्स आले, आणि सगळं क्लटर्ड करून टाकलं, खूप गोष्टी इथे तिथे झाल्या, आणि एवढं जुनं आपलं रिलिजन आहे
म्हणजे मला तरी असं वाटतंय की आपलं जे आहे ना ते खरं तर म्हणजे मला जे एक वाक्य आहे फेमस की सनातन ही सत्य आहे, मला तर तेच वाटतंय. कारण की मला एक सांग, जर नसतं सत्य तर मग ह्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी तरी शिवलिंग कशी दिसली असते मग. बरोबर, मला ते जाणून घ्यायचं. ते तर आहेच. आणि तेही सोड, मी एक नॉर्मल सायन्सच्या भाषेत बोलतोय. हे जे सायन्स ओरिएंटेड लोक आहेत ना, जे वेस्टशी एकदम खूप जुळलेले आहेत आणि त्यांना ते गोष्टी आवडतात आणि जे सर्टनली डाऊट करत असतात, बोलतात ते मायथॉलॉजी आहे आणि हे सर्व. चला एकदा आपण हे करू की असेलही, पण आपण जेव्हा आपण बघतो की आपले जे जुने ग्रंथ आहेत त्यांच्यात प्रॉपर ते लोक ऑपरेशन्स वगैरे करायचे जुना काळी, म्हणजे एकदम टाइम, जेव्हा ह्यांचं मेडिकल सिस्टम एक्झिस्ट पण नसेल करत त्यावेळी आपण मोठे ऑपरेशन्स वगैरे पार पाडले होतं. आय गेस कधी माहितीये का, म्हणजे ही जी टेक्निक आहे ती नेक्स्ट जनरेशन्सला पास ऑन होण्यासाठी ना आय गेस मंदिरावरती त्यांनी करून ठेवलं होतं ते सगळं सर्जरीज. कारण की तेव्हा पण आहे ना, म्हणजे बेबी जेव्हा डिलिव्हर व्हायचा ते वाला पण ते होतं. मी मागेच एक बघितलेलं होतं काहीतरी व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं. मग माझं असं झालं की म्हणजे ही टेक्निक आहे ती पास होण्यासाठी आधीच्या लोकांनी किती एफर्ट्स घेतले. आणि आयुर्वेद एवढं, म्हणजे आपण एवढं शोध लावलंय, हे लोक आता केमिकल्सनी काढतायत. आपण जंगलातून आपल्या आजीना वगैरे माहिती असतं, तुला काय झालंय, तू हा पाळा खा, तू बरा होशील, तू हे घे, तू बरा होशील. ते आपण माहिती डॉक्टरकडे जातो, काय होत नाही. तेच, पण तेच आहे की ते एक वेगळी गोष्ट झाली. इव्हन जे मेन कॉन्सेप्ट आहे मार्शल आर्टची ती तर आपल्या इथूनच गेली. बोधी धर्म चायनाला गेले आणि एकदम प्रचलित झालं. काय बोलायचं, पण तेच आहे भाई की पण हा खूप वेगळा कॉन्सेप्ट झाला यार. मला ह्या गोष्टींवरही पॉडकास्ट कधी करायला आवडेल की हे स्वप्न आपण जे बघतो, ही धरती जेव्हा बनली आहे आपली, ह्युमन बीन्स, तर म्हणजे खूप वेगवेगळं आहे. तुला माहिती फक्त ह्युमन बीन्स नव्हते, ह्याच्या आधी ह्युमन निअँडरथॅल्स होते जे आपल्यासारखेच दिसायचे. ते होमोसेपियन्स नव्हते, ते निअँडरथॅल्स होते. म्हणजे ते लोक आपल्याहून उंच होते, आपल्याहून ताकदवर होते. पण आपल्यात काय होतं ना, आपल्यात डोकं होतं. हॉर्न बोलतो ना, नॉट द फिटेस्ट, नॉट द स्मार्टेस्ट, बट द मोस्ट लायकलीएस्ट टू चेंज देमसेल्फ विल सर्वाइव्ह. आपण क्लायमेटला चेंज होत गेलो, आपण सर्व्हाइव्ह करत गेलो, सो तो सर्व्हाइव्ह करतो. आणि ते लोक नाही चेंज झाले आणि ते लोक निघत गेले. म्हणून अजूनही असं बोलतात की निअँडरथॅल्सचा पण आहे ना, कारण त्यावेळी होमोसेपियन्स आणि निअँडरथॅल्स पण सेक्स करायचे, म्हणजे एखाद वेळी असं इंटिमेट करायचे. इंटिमेट करायचं. म्हणजे आपण सर्व ते होमोसेपियन्स आहोत, आपण एक वेगळी स्पीसीस आहोत. बरोबर. पण ते होते निअँडरथॅल्स होते, म्हणजे ते दिसायचे माणसासारखेच पण उंच होते, थोडे बेंडेड होते, तोंड त्यांचं एकदम लांब होतं. होमो इरेक्टस पण आहे, पण एकदम आता मला ते एकदम वाचायला लागेल, हलका फ्लॅशेस आहेत. पण ते लोक हळूहळू निघून गेले. पण अजूनही निअँडरथॅल्सचं जे जीन्स आहे ना, ते काही लोकांमध्ये सापडतं, म्हणजे एका कंट्रीज मध्ये वगैरे असं आहे. सो त्यांचे स्पीसीज, कारण मे बी होमोसेपियन्स आणि त्यांच्यामध्ये त्यांची ब्रीड झाली असेल. आणि बाई खूप असं डोक्याचं शॉट देणारी गोष्ट आहे, पण खूप भारी. आपण हॉररवरून कुठे गेलोय, पण आपण हॉररवर होतो यार. आणि आपण, मला वाटतं तू सिरियल बद्दल बोलत होतास, आहट सिरियल बद्दल बोलत होतास तू. सो तशीच आपण एक लास्ट वेळी पण एक सिरियल डिस्कस केलेली मला वाटतं. तर ते सिरियल मध्ये हे होतं आपलं अनोळखी दिशा, नारायण धारप यांनी लिहिलेली कथा आहे, जी आता आपल्या लोकांनी खूप साऱ्या कथा आहेत, त्यापैकी एक कथा आहे ही, की 2 मित्र असतात आणि ते 2 मित्रांना भंकस करत करत एका जंगलात वगैरे चाललेले असतात. म्हणजे मला वाटतं थोडं काही ड्रंक असतील ते लोक, एन्जॉय मध्ये असतात, आपल्या झोन मध्ये असतात. आणि ते लोक आपल्या घरच्या दिशेला जात असतात आणि मध्येच त्यांना एक जंगल टाईप असं कच्चा रस्ता लागतो. तर तिथून जातात. तिथे बघतात तर एक पंडित असतो, म्हणजे एक ब्राह्मण असतो, तो त्याचं काहीतरी पूजा क्रिया करत असतो एका मूर्तीची. आणि बोलतो रात्री 2 वाजले, तुम्ही काय करताय इथे? तो बोलतात तुम्ही इथे कशा आलात? तो बोलतो रस्ता आहे, जंगल आहे, रस्ता दिसला, आम्ही आलो, आम्ही आमच्या घरी जातोय. तो बोलतात तुम्हाला इथे येण्याची परमिशन कोण दिली? तो बोलतोय हे काय कोणाच्या बापाचं आहे का? तो बोलतोय हे माझे पूर्वजांची जागा आहे. तो बोलतोय तुम्ही काय करताय, एवढी मोठी मूर्ती कुठून आली, ही कसली पूजा करताय एवढ्या रात्री? ती बोलते ही मूर्ती माझ्या पूर्वजांनी बांधली आहे, आणि ती भैरवाची मूर्ती असते, ही माझ्या पूर्वजांनी बांधली आहे मूर्ती.
आणि मूर्ती खूप म्हणजे खूप प्रख्यात मूर्ती आहे, तुम्हाला नाही माहिती का, असं तसं. अच्छा काय तुमच्या पूर्वजांचं नाव, तर तो बोलतो महापुरुष. ते महापुरुष, त्याची भंकस करायला लागतात हे लोक तर फुल मोडमध्ये असतात. 2 मित्र फालतूगिरी, तुला माहितीच आहे. तर महापुरुष काय आहे, माझी पण आत्या आहे एक, माझी आत्या मावशी आहे, माझी मावशी, तिचं आडनाव पण महापुरुष आहे. तुला अच्छा कोणती मावशी, तर माझी हाय मावशी, गीता मावशी करून आहे, ती आहे माझ्या आईची खास बहीण आहे. तर मी आधी काय तो पंडित बोलतो, मी असं कधी महापुरुष गीताबाई यांच्याबद्दल मी ऐकलेलं नाही. बोलते तुम्हाला कसं माहिती, ती पण मोठ्या घराणं आहे, महापुरुष तुमच्याच घराण्यातली आहे, दुसरीकडे राहत असतील, नसेल माहिती तुम्हाला. पण गीता मावशी आताच तीर्थयात्रेला वगैरे जाते, थोडी लहान आहे, म्हणजे उंचीने लहान आहे, आणि तिचे पती जे आहेत, काय बोलतात, नवरा जे आहेत ते नाही राहिले त्यांचे, आताच गेल्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. तर बिचारी थोडी शांत असते, उदास असते, पण देवधर्म खूप करते. आताच गेली ती, आणि ती अशी कोण एक्झिस्ट नसते करत खरं म्हणजे, बनवतो त्याची फक्त आहे ना अशी त्यांचे पंडितचे खेचत असतात रे, भंकस करत असतात त्यांची, कोण एक्झिस्ट नाही बोलते. त्यांच्या आता नवरा गेला ना, आणि असं आपल्या दोघांमध्ये हसत असतात, नवरा गेला तर बिचारे खूप उदास असतात आता, पण देवधर्म करतात खूप ते. आता गेलेत बद्रीनाथला गेलेत. बोले अच्छा अच्छा असेल, तर ते बोलले हा मग काय आहे, तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला स्वतःच्याच यांच्याबद्दल नाही माहिती, काय बोलणार, बोला तुमच्या देवाला. असं असं करून निघून जातात. चला येतो आम्ही, जातो घरी. ठीक आहे जा, तुमची इच्छा सर्व पूर्ण हो, आणि तू जे बोललास ते सत्यच असू दे. मग ते लोक मागे बघून बघतो, म्हणते चल जाऊ, पियालेले असतात, जातात घरी. दुसऱ्या दिवशी जो मुलगा, 2 मित्र असतात ना, तर एकाचं नाव समज आपण रमेश ठेवू, तर रमेश जो बोलला की माझी मावशी आहे गीता मावशी, तो बाहेर निघतो, असं त्याच्या घराच्या त्याचे इकडे फिरत असतो राऊंड, फुकट आपल्या एवढीच पोरं असतील. त्यांना अचानक मागून आवाज येतो रे, बोलते ए रम्या कुठे चालला, मागे बघतो कोण, तर तशीच एक बाई, जसं तिने वर्णन केलेलं की तशीच छोटी उंची, गळ्यात माळ, नवरा नाहीये, सफेद लुगडं घातलेलं, आणि बोलते रमेश कुठे, रम्या कुठे चालला, मावशीकडे येत नाही तू आजकाल, विसरलास की काय मावशीला. तो बोलतो कोण तुम्ही, तो बोलतो मी गीता मावशी. असं काय बोलतोस, बोलते आताच नाही का बद्रीनाथला जाऊन आली मी, आईला प्रसाद आणले, आईसाठी प्रसाद घेऊन जा. तो बोलतो कोण, अरे विसरलास तू, गीता महापुरुष. मग त्याची फाटते बाई. तो बोलतो तुला असं सर्व फ्लॅशेस येतात, कारण त्यावेळी पियालेला असतो, तर तो एवढं तर पूर्ण फ्लॅश येतो, अरे मी असं बोललेलो, आणि गीता मावशी तर कोण आहेच नाही, आणि तिला एकूण एक नाव माहिती असतं. बोलतो वनीला सांग, त्याची जी आई असते, वनीला सांग मी वाट बघते, कारण त्यांनी त्या पंडितला सांगितलं माझी मावशी आहे, माझी आईबद्दल वर्णन करून सांगतो, सर्व सांगतो. वनीला सांग मी वाट बघते, या म्हातारीला भेटून जा, आता काय माहित कधीपर्यंत आहे मी, ये जा भेट, असं तसं. तर तो घाबरतो मुलगा, तो कसा बसा निघून जातो. त्या मित्राला सांगतो अरे ती बाई अशी खरोखर बोलतो, काय बोलतो, तर असेल कोण, बोलतो नाही कोण नाही आहे, आणि तिला माझ्या आईचं नाव पण माहिती आहे, मी कुठे राहतो तेही माहिती आहे, सर्व माहिती आहे तिला, आणि अशी कोण बाईच एक्झिस्ट नव्हती करत. हे कसं झालं, जो त्या पंडिताला बोलला ना तो खरोखर एक्झिस्ट करायला लागलं. मग त्या लोकांनी ना डोकं लावलं की आम्ही त्या पंडिताला काय काय बोललोय नक्की. त्याला आठवतं मी आईबद्दल बोललोय, मी माझ्या वडिलांबद्दल बोललोय, पण मी माझ्या मामांबद्दल नाही बोललोय नाही. तर मी बी ते माहिती. तर ते लोक काय करतात, मामाला फोन लावतात, मामाला बोलतात तुम्ही गीता महापुरुष यांना ओळखता का, मावशी आहे. तो बोलतो कोण, मी नाही ओळखत, ह्या नावाचं मी कधी ऐकलंच नाही. सख्खा मामा रे, आईला ओळखते, मावशी आहे तर मामाला कसं नाही ओळखणार. तर बोलते नाही गीता महापुरुष कोण आहे, मी नाही ओळखत बाबा, कोण नाही असं आपल्या खानदानात वगैरे तर कोणच नाही. म्हणजे कारण मामाचं नाव नसतं घेतलं ना, म्हणून मामा नसतो ओळखत. बरोबर. पण जेही त्यांच्या एरियातली आहे, त्याची आई आहे, त्याचे बाबा आहेत, ते सर्व ओळखतात, ज्यांचं नाव घेतलेलं असतं, जिथे तिथे राहते. तर तसं होतं. मग ते लोक डोकं लावतात काय करायचं. ते लोक दुसऱ्या दिवशी परत जातात तिच्या घरी. तर ती जेवण वगैरे देते, अरे जेवा बसा हे सांग, म्हणजे ती गोष्ट सांगताना सेम ज्या गोष्टी ते त्या पंडिताला बोलतात ना, तेच गोष्ट ती गीता आता सांगत असते विथ फुल एक्सप्लेनेशन आणि एकदम डिटेल. बद्रीनाथला गेली होती, तिथे हे जेवली, तिथे हे जेवली, तिथे ते ते सर्व सांगते. आणि त्यांची फाटते. म्हणजे आता ह्याला काहीतरी ऑप्शन पाहिजे, त्याला काहीतरी पर्याय पाहिजे. मग ते लोक डोकं लावतात की आपण आहे ना, त्याला जे सांगितलं ना ते खरं झालं,
तर ते लोक डोकं लावतात की आहे ना आता आपण आहे ना हे जाऊन आहे ना असं सांगू की असं कोण नाहीच आहे, आपण हे सर्व काढून टाकू नये, आपण इमॅजिनेशनच संपवू. आपण जे इमॅजिन केलेलं, आपण जी कल्पना केलेली ते अस्तित्वात आलं, आपण आता जाऊन ती कल्पनाच मिटवून टाकू, म्हणजे हे अस्तित्वाचा प्रश्नच नाही राहणार. मग ते लोक असेच परत त्या बाबाकडे जातात एके दिवशी आणि तिथे जाऊन ते लोक बोलतात की कुठे चाललात, तुमचं नाव काय. बाबा परत सर्व विसरलेला असतो. तो पंडितच मेन म्हणजे एक्झिस्ट नसतो करत, ते सर्व एक 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 सेम अगेन मल्टिवर्स, ते पॅरलल वर्ल्ड जे रात्री तयार होतं आणि ते रात्री 2 वाजताच दिसतं लोकांना त्या जंगलात. ती मूर्ती दिसते, तो पंडित दिसतो, त्या सर्व गोष्टी दिसतात. मग ते लोक रात्री जातात, तो पंडित तिथे उभा असतो आणि ते लोक परत त्या पंडितशी टकरावतात. तो पंडित आता सर्व विसरलेला असतो. बोलतो कुठे जात आहे, तर आम्ही चाललोय, घरी चाललोय. बोलतो आता ते लोक भंकच नाही करते जे, ते लोक आता खूप सिरियस असतात. ते लोक बोलतात आम्ही घरी चाललोय. बोलतो अच्छा, ते ही मूर्ती कसली आहे. ती बोलते मूर्ती माझ्या पूर्वजांनी बांधली आहे. आणि अच्छा तुम्हाला माहिती नाही का, तर आम्हाला नाही माहिती. काय आहे तुमचं नाव. बोलते आम्ही महापुरुष. बोलते अच्छा, तो पंडित आहे ना आता ह्यावेळी विचार, तुम्ही महापुरुषांना कोणाला ओळखता का. तो हळूहळू यांची घेत असतो आता, म्हणजे पण पूर्ण सेट रिव्हर्स होतो. तो बोलतो की नाही आम्ही नाही ओळखत कोणाला. त्याला चक्कर येतं, म्हणतो नाही मी नाही ओळखत कोणाला, महापुरुष आम्ही नाही, कोण नाही आमच्या ओळखीचं. बोलतो अच्छा ठीक आहे, जा तुम्ही इथून. तो ठीक आहे आम्ही जातो. बोलतो इथून नका जाऊ, इथून जा, सरळ जा, चला देव तुमचं भलं करो, जा. जातात. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, बघतात त्या दरवाज्यावर जातात, दरवाजाला कुलूप असतो. बाहेर जातात, आजूबाजूच्या लोकांना विचारतात. आजूबाजूच्या लोकांना आधी तिची पूर्ण हिस्ट्री माहिती असते. तर बाजूच्या इव्हन ठेलेवाल्यालाही, तो पण बोलतो 10 दिवस आधी इथे दुसरं राहायचे, आता त्यांची बहीण आली आहे, नवरा गेला विचारीचा. आता जेव्हा दुसऱ्यांदा जाऊन विचारतात ना, कुलूप असतो दरवाजाला, बाहेर पडतात, विचारतात, तो कोण, गीता हम नहीं जानते, कोण आहे नाही. म्हणजे ते पूर्ण जे असतं ना ते निघून जातं. इव्हन ते लोक घरी येतात, ते घरी तिने जे गिफ्ट दिलेलं असतं ना तेही गायब होऊन जातं. सो असं खूप खतरनाक गोष्ट आहे जी अनोळखी दिशा वॉज लेट. आणि त्यात मध्ये ते महेश कोठाऱ्यांचे म्हणजे महेश कोठाऱ्यांसाठी ना सल्यूट भाई. खरं माणूस होते. पण हा तू सांग, तुझी दुसरी कोणती तरी गोष्ट सांगणार होतास तू. अरे मुंबईमधलं म्हणजे आता मुंबई सेंटरच्या आजूबाजूच्या इलाक्यातलं एक हॉस्पिटल आहे. ठीक आहे, तर तिकडे माझ्या मित्राची आत्या आहे ना नर्स म्हणून काम करते. ठीक आहे, खूप वर्ष झाले. तर तिथे ना एक म्हणजे मॅड मुलगी होती एक. ठीक आहे, तिला ॲडमिट केलं होतं. ठीक आहे, त्या बिचारीला काहीतरी मानसिक संतुलन तिचं बिघडलं अचानक जास्त, म्हणून तिला बोलवलं होतं. ठीक आहे, तर तिथे पण तिचं काहीतरी ऑफ झाली असं तरी, तर तिचा आहे ना आवाज वगैरे येतो त्या प्रॉपर वॉर्डमधून. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती रूम बंद केली. त्या हॉस्पिटलमध्ये खूप सीन्स आहेत. परत आत्या एकदा चालत होती, तिला असं आतून कोणतरी ठोकतंय, पण बाहेरून तर सील केलं आहे दरवाजा, तर आतून कोणतरी ठोकतंय असं वालं एकदम. परत एक कोणतरी माणूस होता, तो माणूस जस्ट चालत होता. ठीक आहे, MRIचे आता MRIला काय असतं, काहीतरी त्याची मॅग्नेटिक फील्ड असते वाटतं MRIची, मला इतकं माहिती नाही, मला तर तिने सांगितलं. तर म्हणजे ते फील्ड एवढी हे होती ना की त्या माणसाला डायरेक्ट अट्रॅक्ट करून घेतलं. ठीक आहे, तर तो माणूस तिथेच मेला, ऑन द स्पॉट गेला. 2020-21च्या आसपास तिची आत्या आहे ना, तिची मम्मी ती ॲडमिट गेली त्याच हॉस्पिटलमध्ये. ठीक आहे, तर ती झोपलेली आहे बेडवरती. तिला असा दृष्टांत झाला प्रॉपर की ती मुलगी पण दिसते, तो माणूस पण दिसत आहे आणि वेगळे वेगळे लोक पण दिसत आहेत. आणि ते काय बोलतात माहिती आहे तिला, की चल तू आता आमच्यासोबत. बापरे. आणि या हॉस्पिटलमध्ये होत आहे. तिची आत्या आहे ना माझ्या मित्राच्या, त्याची बेस्ट फ्रेंड आहे माझा समर्पित म्हणून, त्याच्या आजीसोबत झालेला किस्सा आहे हा. म्हणजे तिला ते सगळे दिसत आहेत, ती मुलगी दिसते, परत तो माणूस दिसतोय, अजून वेगळे वेगळे दिसत आहेत, लहान मुलं वगैरे दिसत आहेत. आणि ते सगळे तिच्या पाठीच लागले की तुला आम्ही घेऊनच जाणार आता, असं तसं आहे ते. आणि एक अशी मध्ये सिच्युएशन पण आली होती अख्ख्या जगावरती की कोण राहील जिवंत नाही राहील कोणाला माहिती पण नव्हतं, अशी एक सिच्युएशन पण आली होती, सर्वांनाच माहिती आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये ती होती त्यात. म्हणजे तिकडून तिने सांगितलं की तो खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण की अनोळखी लोक आणि कसे येतात माहिती आहे का, अशी झोपलेली आहे ना, तर हाताच्या इथून कोणतरी असं तिला ते दिसतंय, दृष्टांत होतोय प्रॉपर.
ते लोकांना आता ते किती खरं वाटेल माहिती नाही, पण जेव्हा त्यांनी सांगितलं घरी येऊन त्या आजीने बरं होऊन, आणि कसं जुने लोकांना घाबरत नाहीत खरं तर, आपण कसे घाबरतो, कारण की जुन्या लोकांनी खूप आयुष्य बघितलं त्यांचं, खूप साऱ्या गोष्टींना टॅकल केलं त्यांनी लाईफमध्ये, जेवढं आपण अजून खूप करायचं आहे आपल्याला. तर त्यांना कसं वाटतं, असं थोडीशी भीती वाटते, पण तरी एका टाइम नंतर त्यांना असं वाटतं की ठीक आहे, हे होतच राहतं असं वालं. खतरनाक आहे भाई, जे पण आहे ते खूप डेंजर आहे. जसं तू मगाशी बोललास ना की एखाद्या भूताबद्दल जर आपण बोलत असतो तर त्यांना माहिती असतं असं, म्हणजे आहे काहीतरी. तर एकदा झालं होतं, मी आणि माझा मित्र रात्रीचे जस्ट गावी होतो, आता मेमध्ये गेलो तेव्हा असंच गेलो आणि मुद्दाम असं बोललो की लाईक अरे आता आपण इकडे चाललो आहे आणि 9:30-10 म्हणजे पण रात्री खूप झालं, स्ट्रीट लाईट नसतात कारण प्रॉपर काळ, आपल्याच बाईकची लाईट फक्त चालू असते. मी बोललो आता जर इथं कुठलं भूतबीत असलं त्याने आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर, असं मी बोललो जस्ट. आणि मीच गाडी चालवत होतो, माझा मित्र पाठी बसलेला, आणि आम्ही गेलो नेटवर्कसाठी बाहेर यायला लागतं. नेटवर्कचं आलं, काम वगैरे केलं मी माझं, 2-3 फोन कॉल्स करायचे होते ते केले आणि येत होतो रिटर्न. तो माझा मित्र बोलला की अरे अरे विशाल जरा तिकडे मार ना, त्या बसस्टँडच्या इथे एक छोटूसा बसस्टँड असतो गावाच्या बाहेर. तर मी बोललो का, तर तिकडे कोणतरी ना बसलं आहे. हां, मी बोललो मला सांग त्याच्या आजूबाजूला बाईक नाही लावले, काय नाही लावले, आणि एकटाच कोण का बसेल रात्रीचं मारायला. मी बोललो चल ठीक आहे. मग मी काय केलं, मी मुव्हिंगमध्ये लाईट अशी हे केली, म्हणजे अशी जशी गाडी पुढे न्यायचं हे केलं आणि अशी फिरून फक्त केली, मला कोणच नाही दिसलं. ठीक आहे, बोललो अजूनही बसलाय, बोलतो हां बसलाय, तर घे त्याच्याजवळ गाडी. बोललं येडायस काय भाई, चल. मी फिरवली गाडी डायरेक्ट, बाई एवढ्या स्पीडने चालवलेला गाडी, डायरेक्ट घराच्या बाहेरून थांबवले मी. बोललो तुला खरंच दिसलं, तर तो हां, असा मोबाईल घेऊन असं एकदम जवळून असं बघत होतं. बोललो आजूबाजूला गाडी होती, तर तो गाडी वगैरे काहीच नव्हती. बोललो अरे मला तर माणूसच नाही दिसला. तुला तर माणूस दिसत होता, बोलतोय मला तर माणूसच नाही दिसला. आणि आम्ही शेवटी घरी गेलो, पटकन कॅलेंडरमध्ये दिलं तर अमावस्या होती. मी बोललो भाई बरं झालं नाही, आणि केवढंसं डिस्टन्स माहिती का, इथून हार्डली 20 मीटर्सवरतीच होतं. असं नाही मला 20 मीटर्सवरती पण दिसा, आणि खुलं पूर्ण, असंही नाही की एखाद्या असा गजबजलेला असं काहीतरी असेल आजूबाजूला, मोकळं रान रात्रीचं असतं तसं गावी तसं, आणि त्याला तर दिसलं. असं झालं की लाईक आठवण काढली आणि त्याने बोललं चला हे बघा मी आहे इकडे. डेंजर आहे भाई. आणि मला असं पण वाटतं विशाल की तू बघ ना, आता तू नोटीस केलं असेल की आपल्या घरचे आहे ना जनरली बोलतात की जेव्हा आपण अशा कुठच्याही पब्लिक गोष्टींवर जातो, पब्लिक काय बोलतात, पब्लिक प्लेसवर जातो, जसं रेल्वे स्टेशन झालं, बस स्टेशन झालं, बँक अशा नॉर्मल एक आपला 4 रस्ता मार्केट येईल, तर तिथे जाऊन आहे ना कधीही नेगेटिव्ह गोष्टी बोलू नये. म्हणजे माझ्या तर घरी म्हटलं जातं की चला येतो, अरे चला घरी चला, असं म्हणजे कधी उल्लेख करू नये. कारण तिथे म्हणजे बघ रेल्वे स्टेशन ही अशी गोष्ट आहे, तिथे खूप लोकांचे जीव गेल्यात. म्हणजे नाही बोललो ना, मला वाटतं वर्षात हजारो लोकांचे जीव, हजारो लाखो लोकांचे मुंबई लोकलमध्येच जीव गेल्यात. तर तिथे काही ना काहीतरी त्यांचे स्पिरिट्स असतील ना. आता आपण परवाच बघतोय की गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ व्हायरल झालेला, एक बाई ट्रेनाच्या रुळावर गेली आणि तिचे 2 पाय कापून नेऊन गेली ट्रेन. तर ती तर वाचली, पण असे किती ॲक्सिडेंटमुळे जातात. तर त्यांची जी एक्झिस्टन्स आहे ना ती तिथेच राहते. आणि आपण जेव्हा कोणत्या निगेटिव्ह गोष्टींकडे विचार करतो तेव्हा ती आपल्याला अट्रॅक्ट करते. म्हणजे ती गोष्ट, म्हणजे तू बघ, म्हणून मला असं वाटलं की चालत्या ट्रेनमध्ये पण आहे ना अशी ट्रेन लांब उभं राहायचं, कारण ट्रेन आपल्याला खेचून घेते, एनर्जी असते ना, एनर्जीज असते. म्हणजे असं काय माहिती काय आपली बॉडी पण ना खरं तर एक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते आपल्या ह्याच्यात पण. आता तू कधी असा विचार केलायस का, लाईक आपण जर मुलं क्रिकेट खेळत असतील आणि तू चालत जा, बॉल येऊन तुलाच का लागतो, एक अट्रॅक्शन असतं आपल्या बॉडीचं, किती खेचायचं काय माहिती, मॅग्नेटिक फील्ड असते एक बॉडीमध्ये. ठीक आहे, तर आणि तू जसं ट्रेनचा बोललास तर माझे स्वतःचे काका, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, सख्या मावशी, ते सुद्धा ट्रेन ॲक्सिडेंटमध्येच गेले. आणि एकदम मिस्टेरियस देत होती. म्हणजे जेव्हाही आज पण मी लोअर परेल स्टेशनला जातो ना, तर मला ते असं आठवतं की लाईक काही आता 7-8 वर्षांपूर्वीच झाला आहे किस्सा. तर ते असेच गेले होते त्या साईडला
आणि एकदम मिस्टेरियस रे. म्हणजे त्यांच्या खिशामध्ये ना 10चा कॉईन होता. तो 10चा कॉईन वाकलाय पण त्याच्या पायाला काय झालं नाही. कॉईन कधी वागतो का सांग. एवढं प्रेशर नाही जर लागलं असेल तर ते एक म्हणजे अजून पण ते कळलं नाही की नक्की काय झालंय. बापरे. म्हणजे असं एक आहे म्हणजे पर्सनल एक आहे माझं ते नात्यातलं म्हणून ते मला थोडं फील पण झालं की लाईक खूप सारं असतं असं. इवन बोलतात की सिग्नलच्या इथे असल्यावर पण असं बोलायचं नाही की चल घरी जाऊया असं वाला जे काही असेल ते आपल्यासोबत येतं. तेही आहे म्हणजे खूप बोलतात. आता माहिती नाही काय इवन नदी वदीवर पण असं बोलायचं नसतं मी तुला बुडवतो. पण आता आपण जेव्हा बघतो आपण ही लहान जेव्हा होतो आता तर माहिती नाही ते किती होतं नाही होत पण आता ही होतं असं ऐकलंय मी की तुला माहितीये की जिथे ब्रिज वगैरे बनवतात हे आपण लहानपणी खूप ऐकायचो की ब्रिज वगैरे बनवायच्या आधी लोक अशी बळी देतात लोकांचं खाली पुरलेलं असतात असं पुरतात. तू ऐकलंय का हे की पूजा वगैरे म्हणजे जर कोणता मोठा ब्रिज बांधायचा आहे ना तर काहीतरी द्यावं लागतं असं. ते लोक तिकडे पूजा वगैरे करतात आणि कोणाला तरी पुरतात ते हे करून. म्हणजे हे ऐकलंय म्हणजे माहिती नाही कसं होतंय पण हे त्यावेळी होतं. आणि त्यावेळी हे पण होतं ना खूप किडनॅपिंगचे पण आपण जेव्हा लहान होतो म्हणजे 5-6 वर्षाचे वगैरे किडनॅपिंगचं पण खूप असं वाढत होतं की लोक किडनॅप वगैरे करायचे. त्यांचं माहिती नाही काय सीन भाई. खूप अरे हे जग आहे ना खूप मोठं आहे भाई. या जगामध्ये खूप सारे विचित्र लोक आहेत खूप वेगवेगळे लोक आहेत. चांगले लोक आहेत वाईट लोक आहेत ना असं बॅलन्सिंग करून ठेवले सगळ्या. आणि आता तर कलियुग आहे भाई. आता तर आपण घोर कलियुग आहे. आता तर आपण त्या पाप आणि त्या गोष्टींच्या एकदम टोकेला आपण आहोत आता. हे सर्व परीक्षा बघतोय तो. आता ज्या दिवशी पापाचा असं भरेल ना एक दिवस सगळ्यांची लायकी दाखवणार. कल्की अवतार येऊनच काही करू शकतो. सगळ्यांची लायकी येऊन दाखवणार. तू ते सोड रे. तू हे सर्व सोड. हे हॉरर हे सर्व मेडअप असतील मनाचे खेळ असतील आणि सर्व हे एका बाजूला असतील समज एका हे करू हे सर्व मेडअप आहे आणि सर्व माणसांचे भास आहेत मनाचे खेळ आहेत सर्व. तू हे इंटरनेटवर डार्क वेब म्हणून बघितलंय का? डार्क वेबवर भाई लोकांना लेजिट जिवंत लोकांना मारतात. माझा एक मित्र होता जो ॲक्सेस करायचा तो एथिकल हॅकर आहे तर तो ॲक्सेस करायचा डार्क वेब. ठीक आहे. त्याने काहीतरी म्हणजे बघितली होती तो सांगत होता की लाईक असं बोली लागते तिकडे काहीतरी. ते बोलतात की एवढे पैसे देतो हे कर. त्याने काय केलं माहिती आहे का मुलीला बंद केलं होतं. फॉरेनचीच होती ती व्हिडिओ आणि लाईव्ह होता ते सगळं. एकाने सांगितलं त्या मुलीचा गळ्याच्या इथून असा एक हे वार कर. त्या मुलाने केला वार. ह्याने पैसे पाठवले म्हणजे पैसे पाठवून करतात ते. नंतर एकाने पैसे पाठवले त्याने सांगितलं तिचा कान काप. त्याने कान कापला. नंतरला एकाने तर जास्त पैसे पाठवले बोललं की हिचे प्रायव्हेट पार्ट्स काप. शूट. आणि त्या मुलाने केलं ते. म्हणजे डार्क वेब ह्या लेवलला पोचलंय खरं तर. एक मी तुला गोष्ट सांगतो. मला वाटतं खूप लोकांनी ती ऐकलं असेल. आपण एका पॉडकास्ट ज्याने ऐकलं असेल तर स्किप करू शकतात आणि ज्याने ऐकायचं असेल मी विशालला सांगतो बाई तिथे आहे ना डार्क वेब आहे ना माणसाला आहे ना एक अशी आता डायरेक्ट जिवंत माणसाला मारतात म्हणजे मारून तर टाकतातच पण एक जिवंत माणसाला आतून पण मारतात ते लोक. माहिती आहे कसं? एक कॉन्सेप्ट आहे US मध्ये ग्रूमिंग म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. ओके. तू ती मूवी बघितली आहे का? स्नो व्हाईट्स अँड स्नोफर्ड्स करून एक मूवी आहे मला वाटतं. थांब मी दाखवतो. स्नो व्हाईट्स अँड स्नो थांबा नाही तू ती मूवी बघितली स्नो व्हाईट अँड 7 डॉर्फ? मी तुला त्यांचा फोटो दाखवतो. ठीक आहे. हे बघ इथे ना असं यायला लागेल तुला थोडंसं. हे बघ हे दिसतात तुला? ओके. हे डार्फ आहेत. हे डार्फ आहे ना गूम बोलतात. ओके. हे जे आहेत ना हे तिथे US मध्ये आहे ना हे गार्डन्स मध्ये जनरली ठेवले जातात की ते प्रोटेक्ट करतात किंवा ते खूप क्यूट दिसतात म्हणून असे ते हातात भाला वगैरे घेऊन ते छोटे क्यूट असतात ना. माहिती आहे ना तू कोणत्या मूवी मध्ये वगैरे पाहिलं खूप असतात. मूवी मध्ये पण दाखवलेले ते असे. तर एक कॉन्सेप्ट आहे ग्रूमिंग करून. तर तिथे काय होतं ना की तुझा समज कोण दुश्मन आहे ठीक आहे तिथे तू सर्व्हिस बुक करू शकतोस. डार्क वेबवर सर्व्हिस बुक करू शकतो जिथे तू कोणाला माणसाला मारायची सुपारी देऊ शकतोस. जिथे समज तुझी एक क्रश आहे किंवा तुला एक मुलगी आवडते आणि तू सायको आहेस आणि तुला बघायचं आहे की ती मुलगी काय करते दिवसभरात. तू तिच्या एरियामध्ये कॅमेरा फिट करून घेऊ शकतोस
तू तिच्या घरात कॅमेरा फिट करून घेऊ शकतोस. तू तिच्या घरात ती काय ऐकते, काय कोणतं गाणं बघते, कोणतं टीव्ही म्हणजे कोणती सिरियल बघते, तिच्या घरी कोण येतं, तिचे आई वडील काय सर्व तू एक सर्व्हिस बुक करून घेऊ शकतो. ते लोक ती सर्व्हिस बुक करतात. अजूनही होतंय असं? अजून आत्ताच तरी कॉन्सेप्ट निघाली आहे. म्हणजे हे डार्क वेब जनरली पॉलिटिशियन्स म्हणजे गव्हर्नमेंट यूज करतो, कारण गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन कुठे गेली नाही पाहिजे आणि त्यासाठी डार्क वेब यूज केला जातो. कोणाला माहिती नाही कोणी केलं काय केलं, कोणाला काय हिस्ट्री वगैरे नसते डार्क वेबची. तर हे कॉन्सेप्ट आहे ग्रूमिंग करून. सो समज तुझा एक दुश्मन आहे आणि तुला ना त्याची आता वाट लावायची आहे, आपण बोलतो ना वाट लावायची, पण तुला ना त्याला मारायची नाहीये. तो एक कॉन्सेप्ट आहे, तो एक डायलॉग आहे ना, गोली नाही मारेंगे से कहके लेंगे. सो तुला त्याची कहके घ्यायची आहे, म्हणजे तुला त्याला मारायची नाहीये. सो ग्रूमिंग मध्ये काय होतं ना की तू गुम्स बुक कर, हे क्यूट डॉल्स बुक कर आणि त्या पर्सनचा ॲड्रेस टाक आणि तू 10 दिवस 15 दिवस 25 दिवस 30 दिवसासाठी बुक कर ते डॉर्फ, हे जे ग्रूमिंग बुक कर आणि ॲड्रेस टाक, पैसे दे, संपव विषय. पहिल्या दिवशी काय होणार ना, आता तिथे US मध्ये आपल्यासारखे बिल्डिंग्स नसतात, बिल्डिंग्स असतात पण अपार्टमेंट जास्त करून ते बिल्डिंग फक्त सिटीज मध्ये असतात. स्वतःचे घरं असतात, प्रॉपर अपार्टमेंट असतात, मोठे बंगला टाईप असतो, गार्डन असतो समोर. सो पहिला दिवस आहे ना त्या माणसाच्या ना घराबाहेर एक क्यूट गुम असेल, क्यूट आहे चांगला आहे. तो माणूस पण शॉक होणार, अरे वा मस्त काय आहे, कोणतरी लावून गेलाय, घरी आणेल. दुसरा दिवस जाणार ना, दुसऱ्या दिवस आहे ना थोडा एक क्रीपी गुम असणार, जो त्याच्या घराबाहेर असं बघत असणार. ओके. परत दुसऱ्या दिवशी उठेल तो, थोडा बोलेल की परत शॉक होईल. तिसऱ्या दिवशी काय होईल ना, त्याला काही दिसणार नाही. मग दुसऱ्या दिवशी काय होईल की तो जरा गार्डनची साफसफाई करत असेल ना, बघेल की एवढे छोटे छोटे गुम्स असे विचित्र अवस्थेत पडलेले आहेत त्याच्या घराबाहेर आणि ते खूप विचित्र दिसत आहेत. ते बघेल तो, त्याला आता थोडा ना स्ट्रेस बिल्डअप व्हायला लागेल की काय होतंय आणि कोण ठेवतंय. 4थ्या दिवस जाईल, 4थ्या दिवसाने एक मोठा गुम येईल आणि त्या तो आहे ना एकदम विचित्र दिसतो, जे लाल लाईट पेटते आहे असं आहे. तर तो घाबरेल, खूप हॉरर बनत जाईल ते. तो काय आहे, तो परत घाबरेल, तो फेकून देईल तो. 4था दिवस आहे ना, 4था दिवस एक गुम असेल, त्याच्या आहे ना पोटात म्हणजे त्याच्या आतमध्ये आहे ना गू भरलेला असेल आणि त्याचा विचित्र वास येत असेल, म्हणजे कोणाची तरी कुत्र्या वित्राची शी भरलेली असेल, विचित्र वास. तो ते दुसऱ्या दिवशी तुझ्यावर काय होतंय हे, आणि तो फेकून टाकेल ते पण, म्हणजे ते पण तो ऑब्व्हियसली. आणि तो समज पोलीस कंप्लेंट करतोय, पोलीस आता हे सर्व बघून तो पोलीस कंप्लेंट करेल ना की काय होतंय. तसंच पहिल्या दिवशी काय लगेच पोलीस कंप्लेंट तर नाही करणार, तू जाऊन बघेल की कोणतं. तो रात्रभर जेव्हा जागा राहील, म्हणजे असे झाले. आणि ही प्रॉपर एका माणसाने स्वतःच्याच घरी बुक केलंय आणि टेस्ट केलंय आणि ऍक्च्युली झालंय. त्या माणसाने 4-5 दिवस झालं, 5व्या दिवशी त्या माणसाने नाही, जेव्हा गो आलं ना, आता तो स्वतःच कंटाळला, मी का बुक केलं. त्याने टेस्ट करायला ट्राय केला आणि हे युट्यूबवर व्हिडिओ आहे. तो माणूस रात्रभर जागलाय की कोण येतोय, कोणच नाही, कोण कुत्रा नाही. तो म्हणजे खिडकीतून बघतोय तो कोपऱ्यातून, कारण तिकडचे घरं तर मोठे असतात ऑब्व्हियसली. त्याचा नाही 2 मिनिटाचा त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल आला. जसं तो कॉल उचलायला गेला ना, बघतोय तर कोण गुम ठेवून गेलं होतं त्याच्या घराबाहेर. आणि आता त्या गुममध्ये काय होतं ना, एका मेलेली एक मांजर होती, तिची हाडं होती, तिचा रक्त होता. आता काय होतं, त्याच्या घराबाहेर आहे ना सर्वीकडे माश्या आणि मच्छर आणि हे सर्व गोष्टी येत होत्या, वास यायला लागलेला त्याच्या घराला पूर्ण. त्यांनी आहे ना पोलीस कंप्लेंट केली. पोलीस आले, कोणच नाही. पोलीस आले, कायच नव्हतं. आणि 4-5 दिवस कोणच नाही आलं. जसं 4-5 दिवसानंतर पोलीस बोलले कायच नाही आहे, तर काय ठीक आहे, चला काय असेल सांगा मला. 5व्या दिवशी परत तेच होतं. आणि ते तू जितक्या दिवशी 30-40 गुम बुक्स केलेत ना 30-40 दिवसांसाठी, ते बरोबर 30-40 दिवस ते पूर्ण करणार. आता इथे काय होणार ना, त्याची संख्या वाढत जाईल, वास वाढत जाईल, घरात तुझे मच्छर जानवर हे सर्व येतील आणि तू मेंटली खूप खचत जाशील की काय आहे, काय होतंय. एकतर 2 ऑप्शन उरतील, या तर तू तो घर सोडतोय, दुसरं तू आत्महत्या करतोय. कधी कधी तर असं होतं की तुझ्या बेडरूम मध्येच अचानक कोणतरी रात्री ठेवून गेलंय, तू खाली हॉलमध्ये उतरते तिथेच कोणतरी ठेवून गेले आणि ते असं तुझ्याकडे एकदम बघतायत. खूप क्रिपी आहे भाई ते. पण तुला माहिती आहे, जर याच्यावरती जर विचार केला तर खूप सुंदर फिल्म बनू शकते माहिती. हा बनू शकते भाई. आणि हे फिल्म सोड एक अस्तित्वात होतंय तिथे,
हा ना, ते म्हणून ते म्हणजे हे हॉरर वॉरर तर जाऊ दे, तर मनाचे खेळ असू बघा, शकतात. कोण जर कोणाला हे जर बघा, इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आहे मी बनवू शकतो याच्यावर ते फिल्म. अमेरिकेला जाऊन शूट करू. काही प्रॉब्लेम आपण चाळीत शूट करू, मराठीमध्ये काढू आपण. मराठीमध्ये असं दाखवू मराठी फॅमिली सोबत होतं सगळं. तुमचं पण काहीतरी मराठी एक अवतार काहीतरी काढू, लहान ते भांडुल्यांचं वगैरे काहीतरी करू. कळलं, खरंच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सांगा. नक्कीच नक्कीच. अमेरिकेत जाऊन दाखवू, अमेरिकेत मराठी फॅमिली राहत असते, त्यांच्यावरती कोणतरी करतं. भारी भाई. पण मजा आली आजचा एपिसोड. मला वाटतं खूप गोष्टी झाल्या आणि आपण जवळजवळ 1-1.5 तासच रेकॉर्ड केलं भाई. हा, अरे आपण बोलता बोलता समजतही नाही आणि आपण खूप कॉन्सेप्ट बद्दलही बोललो. खरं मला हे तुझ्यामुळे कळलं खरं तर, ग्रूमिंगचं जे काही बोललं. अरे भाई, हे तर एक कॉन्सेप्ट आहे, असे खूप आहेत. तुला माहिती आहे का, एक तिथे हे पण आहे की तुला आहे ना, तुला स्वतःला मारण्याचे पैसे मिळतात. मी एक गोष्ट तिथे बघितलेली की एक म्हणजे बेट लागते 3 मित्र म्हणजे 3 लोकांमध्ये एक लाईव्ह स्ट्रीमिंग होते. जे ही पैसेवाली लोक आहेत, हा, ते टाकतात, ते लोक बघतात. असं लाईक पर्ज सारखं ना, पर्ज म्हणून एक मूवी आहे, नाही माहिती नाही, त्याच्यामध्ये कसं करतात माहितीये का, लाईक सॉरी टू कट यू, कसं करतात माहितीये का की एक दिवस ठेवतात ज्याच्यामध्ये ना कोणीही कोणालाही मारू शकतं, कोणतीच लिगल ऍक्शन नाही घेतली जाणार. लोक मारतात भाई, मारत सुटतात. पर्ज बनून आहेत मूवी बघा. त्याच्यानंतर पर्ज एनर्जी म्हणून एक आलेला त्याचाच, तर त्याच्यामध्ये हा सीन दाखवला. तू बोललास ना की स्वतःलाच हे करायचं, श्रीमंत लोक बघतात आणि तिथे लोक एकमेकांच्या सर्व्हरसाठी मारतात एकमेकांना. मी बघितलेलं की एक तिथे लाईव्ह स्ट्रीम चालू आहे, तिथे आहे ना तुला स्वतःलाच एक गोष्ट तुला मारायची आहे, रिॲक्शन नसले पाहिजे तुझे, तोंडावर रिॲक्शन नाही पाहिजे. सो ते लोक, ते 3 लोक हाय ड्रग्ज घेतात, खूप हाय ड्रग्ज घेतात, एक्सप्रेशन मारतात त्यांच्या तोंडाचे. सो त्यांना ना आता अंधा पैसा भेटणार असतो, अंधा पैसा मिळणार असतो त्या लोकांना खूप. तर ते लोक काय करतात ना की आधी सुरुवातीला ते लोक त्यांचे नखं वगैरे कापतात. नखं कापायला काय दुखते, काय नाही दुखत. त्यानंतर बोटं कापतात. त्यानंतर एक वेगवेगळे लोक टिप देतात ना, लोकांची डिमांड वाढते. तर एक टिप अशी होती ना, एक मुलगी आहे ना, तो तुला माहिती आहे ते आपण बटाट्याचे वगैरे साळ काढायला बघ वापरतो ना, ते काय बोलतात त्याला, ते एक हत्यार असतो, हत्यार पण नाही, ते किचन मध्ये वापरलं जातं ना, म्हणजे सब्ज्यांचे आपले भाज्यांचे साल वगैरे काढायला. अरे म्हणजे हा तेच असतं. तर ते त्या मुलीला ते देतात. एक वेगवेगळे तिकडे खूप टाईपचे वेगवेगळे असे, हा नाही ते देतात आणि वेगवेगळ्या टाईपच्या अशा गोष्टी ठेवल्या, चाकू बिकू ते तिला देतात आणि ते बोलतात की आता तुला आहे ना तुझी जॉ ह्याच्यानी हे करायची आहे, तर जॉ हे करायची. आणि ती मुलगी असं करता करता आहे ना पूर्ण तिची चामडी निघून जाते आणि हाड दिसायला लागतं आणि ती हाड पण करते, हाड असं खाली पडतं पण तिच्या तोंडावर 1% हे नाहीये. आणि जो माणूस तिथून हारतो तिला खूप पैसे मिळतात आणि जो माणूस तिथून हारतो ना त्याला मग नंतर मला वाटतं रेड रूम मध्ये नेलं जातं आणि त्याला मारलं जातं. म्हणजे खूप फालतू गोष्ट आहे. बघा लोकांना जगात काय काय होतंय, काय काय होतंय. आणि पण मी थोडा विचार केला की कोण लोक आहेत जे पैसे देत आहेत आणि काय. तर तुला माहिती आहे की आपण जे लोक आहोत ना, आपण खूप एक मिडल क्लास लोक आहोत, आपण खूप साधारण लोक आहोत. आपण आपले सर्वायवल मीट करायला स्ट्रगल करतो, आपण आपलं खाण्यापिण्याचं आपल्या फॅमिलीचं स्ट्रगल असतं. पण जगात आपल्याच टायमाला, ह्याच टायमाला असेही लोक आहेत ज्यांच्याकडे अंधा पैसा आहे. त्यांना त्या पैशाचं काय करावं हे नाही समजत आहे. म्हणून त्यांनी गाड्या घेऊन झाल्यात, त्यांचे बंगले घेऊन झाले, त्यांनी आयुष्याचे महागात दारू पियालेत, जगातल्या सर्वात मोठ्या मॉडेल्स मुलींबरोबर फिरले आहेत, त्यांची सर्व अय्याशी करून झाली. आता काय करावं, पैसा जिवंत तर राहायचंच आहे, पैसा संपवायचा कसा. तर हे त्यांची ना डोपामिन, आता फॉर एक्झाम्पल तुझी माझी डोपामिन, आपण चांगलं जेवलो, आपले मजा आली. मग आता आपण 1 महिन्यासाठी काय चांगलं नाही खाणार कारण पैसे नाहीत. मग आता पुढच्या परत ते आपण मग आपल्याला थोड्या अजून पैशाला आपण बाईक घेणार, आपण कार घेणार, ह्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत मटेरियल वर्ल्ड मधले. आता काय मग त्यांची डोपामिन, आता बघ म्हणजे आता तुझ्याकडे स्कूटी आहे तर परत तुला स्कूटीनी मजा नाही येणार, तुला ती फिलिंग नाही येणार. आता तुला 4 व्हीलर लागेल, नाही तर चांगली बाईक लागेल. सो आता त्यांना आहे ना त्यांची अशी, त्यांना सर्व गोष्टी मिळाल्या. आता त्यांची आदत, आधी त्यांनी बघितलं कोण मारतोय मला मजा येते, आता त्या माणसाचा गळा कापताना त्यांना मजा येईल, आता त्या माणसाचं अजून क्रेझी काहीतरी करताना मजा येईल. सो असं त्यांची डोपामिन हेट आणि हे वाढत जातं आणि त्यांची एक्सपेक्टेशन वाढत जाते. म्हणून तर तो नेटफ्लिक्सवर एक सिरीज आलेली ना, ती नाही का त्यात 100 माणसांना, स्क्विड गेम बघ ना, काय होतं हे मोठे माणसं तर ते पैसे लावून लोकांचे जीव घेत होते. तुला मी एक सजेस्ट करेन, अलाइस इन बॉर्डरलँड म्हणून आहे काय. ओके.
एक नंबर. ज्या लेवलला स्क्विड गेम आहे ना त्या लेवलची सिरीज आहे. क्रेझी. म्हणजे माझं खरं तर मला विचारशील ना तर मला अलाइज खूप आवडली स्क्विड गेमपेक्षा. ओके. स्क्विड गेममध्ये पण आहे तसं, पण अलाइज जी एक्झिक्युशन केलं आहे ना खूप सुंदर आहे. मग त्याच्यामध्ये दाखवलं आहे की लाईक क्रूरता काय असते वगैरे असं तसं. ते एखादा गेम जर म्हणजे लाईफसोबत कसं खूप सुंदर दाखवलं आहे. नक्कीच बघू भाई. आणि ह्यासोबत आजचा एपिसोड एंड करू, कारण लोक खूप बघतायत आणि त्यांना ही कामं असतील, झोपायचं असेल. पण आय होप तुम्हाला आजचा एपिसोड मजा आली असेल मित्रांनो. जर आवडला असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर नक्कीच आपल्याला मेल करा. मेल करा. आणि तू काय बोलत होता? मी बोलत होतो की लाईक आज जे काही म्हणजे आता खरं तर माझ्याकडे एवढ्या काही स्टोरीज नव्हत्या, पण एक कॉन्व्हर्सेशन होता, गोष्टी नसून हे कॉन्व्हर्सेशन होतं. म्हणजे जे काही बोलतात ना की रिकीने जे आज म्हणजे काही मेन गोष्टी सांगितलेत, जसं की गूमचा कॉन्सेप्ट सांगितला, परत डार्क वेब बद्दल त्याने सांगितलं, तर खरंच या गोष्टी होतात. कारण की मी माझ्या 1-2 मित्र जे आहेत एथिकल हॅकिंगमध्ये त्यांना ते एक्सेस करताना बघितलं, ते स्वतः कंटाळले, त्यांनी बंद केलं सगळं, त्यांनी तर डिव्हाइसच चेंज केला. पण ही गोष्ट ही कधीच तुम्ही ट्राय नका करू. कारण एक अशी गोष्ट एका मुलांनी माझ्या मित्रांनी ट्राय केलेला, माझी एक मैत्रीण होती, तिच्या भावांनी ही गोष्ट ट्राय केलेली आणि त्याला लेजिट मेसेज आलेला. म्हणजे ते डार्क वेबवर गेला तो आणि त्यांनी हे केलं आणि तो मस्त एका वेळ म्हणजे मस्त हे करत होता, सर्व करत होता. कारण तिकडे खूप क्रेझी गोष्टी सापडतात. मस्त एन्जॉय करत होता. त्याला ना अचानक लॅपटॉपमध्ये व्हायरस आला आणि तो लॅपटॉप चालायचा बंद झाला. तो आणि एक मेसेज आला त्याला समोर की आय एम वॉचिंग यू, लुक ॲट द विंडो. मुंबईला राहून त्याला एक मेसेज आला, आय एम वॉचिंग यू, लुक ॲट द विंडो. म्हणजे तू खिडकीत बघ, मी तुला बघतोय. त्याने काय होतं का खरंच? त्यांनी बघितलंच नाही, त्यांनी लॅपटॉप बंद केला, लॅपटॉप बंद नव्हता होत, काय नाही असं होतं की आय एम वॉचिंग यू, लुक ॲट द विंडो, आय एम वेटिंग यू. त्याने बंद केला, त्याने लॅपटॉप पूर्ण रिसेट केला, सर्व लॅपटॉप म्हणजे कुठेतरी नेला, त्यांनी रिपेअर केला आणि मग ते सर्व सॉर्ट केलं. पण बघ हे होऊ शकतं, म्हणजे ते सर्व हे ऐकायलाच मजा येते. एन्जॉय करा, जाऊ नका ऐकून असं म्हणजे असं नका करू की लाईक हे ट्राय करायचंय. जसा त्या लोकांचा डोपामिन कधी मिळतो दुसऱ्यांची तबाही बघून, तसा तुमचा डोपामिन ह्याच्यावरती डिपेंड नका ठेवू, असं मला म्हणायचं. ते लोक तुमची तबाही बघतील. कारण ज्याच वेळी तू डार्क वेबला ऍक्सेस करतो ना भाई, तुझी सर्व इन्फॉर्मेशन जाते. तुझ्या लॅपटॉपमध्ये काय आहे, तुझ्या मोबाईलमध्ये काय आहे, तुझ्या घरी किती लोक राहतात, तुझ्या आजूबाजूला किती लोक बोलतात, सर्व त्याला माहिती पडतं. इव्हन ह्याचं इल्युमिनाटीचं आपण बोललो त्याच्यामध्ये पण आहे ना असं की लाईक त्याच्यामध्ये असं यू वॉन्ट टू जॉईन इल्युमिनाटी आणि ते जॉईन केलं की भाई असं काहीतरी असतं. माहिती भाई असेल, डेंजर आहे. पण आपण तुला खूप सारे इन्फ्लुएन्सर्स पण आता आहेत ना, त्यांच्या इथे पण सायन्स आहेत ते साईन. माहिती नाही आता काय की कोण फेम साठी पण करत असतील आणि जो ऍक्च्युअली तो सांगतही नसेल. चालेल, डन. आपण ऑफ कॅमेरा बोलू आणि मे बी नेक्स्ट पॉडकास्टवर आपण इल्युमिनाटी ह्या सर्व गोष्टी डिस्कस करू. चालेल. तर मजा आली मित्रांनो. तुम्ही अजूनपर्यंत विशालला फॉलो नसेल करलं तर नक्कीच विशालला फॉलो करा. तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तुम्हाला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. आपण परत सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोड मध्ये. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या. गुड बाय.